नमस्कार, मी विशाल परदेशी. न्यूज 18 लोकमत प्रस्तुत सिंहस्थ महाकुंभ मेळा परिसंवादात आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, सिंहस्थ महाकुंभ म्हणजे वेगवेगळ्या अंगाने खरं तर या सोहळ्याला आपण ओळखतो. हा सोहळा आहे एकतेचा, हा सोहळा आहे आपल्या प्रथा परंपराचा, हा सोहळा आहे आपल्या धर्माचा आणि हा सोहळा आहे आणि हा शब्द मी विशेष करून वापरतोय विकासाचा. म्हणजे हा विकास नेमका कसा असायला हवा. आपल्या दारी होणारा हा सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्ताने आपल्याला येणाऱ्या भाविकांचा पाहुणचार करण्याची मिळणारी संधी, यातनं बरंच काही आपण साध्य करणार आहोत. म्हणजे साध्य करत असताना नेमकं काय व्हायला हवं. एक नाशिकवरून म्हणून माझं देखील एक मत असू शकतं, माझ्या देखील काही सूचना असू शकतात आणि ह्याच सूचना, हेच म्हणणं आपल्या वेगवेगळ्या परिसंवादामध्ये मान्यवर पाहुणे जे आहेत ते मांडणार आहेत. पण तत्पूर्वी या सगळ्या सोहळ्याचे पालक, हो मी पालक आवर्जून यासाठी हा शब्द उच्चारतोय या ठिकाणी, खरंच ते पालक आहेत आणि ते कुंभमेळा मंत्री आहेत. राज्याची इतर खाती भली त्यांच्याकडे आहेत, पण ते राज्याचे या सोहळ्याचे कुंभमेळा मंत्री आहेत. गिरीश महाजन साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्या सगळ्यांकरता. त्यामुळे मंडळी, न्यूज 18 लोकमत प्रस्तुत सिंहस्थ महाकुंभ परिसंवाद या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत करत असताना पॉवर्ड बाय रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, स्पेशल पार्टनर सुदर्शन सौर शक्ती प्रायव्हेट लिमिटेड, असोसिएट स्पॉन्सर गुरु पब्लिसिटी, न्यू हॉलंड, बीजी इलेक्ट्रिक स्कूटर्स, पुन्हा एकदा यामध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. आणि अर्थात म्हणजे येणाऱ्या कालावधीत होणाऱ्या कुंभाच्या निमित्ताने काय नेमकं व्हायला हवं याच्या परिसंवादाला आपण सुरुवात करतोय. पण तत्पूर्वी मी व्यासपीठावर या ठिकाणी आमंत्रित करतोय आमच्या नेटवर्क 18च्या सेल्सच्या व्हाईस प्रेसिडेंट श्रेयश्री बॅनर्जी यांना. श्रेयश्री, आपण व्यासपीठावरती यावर जोरदार टाळ्या वाजवूयात आपण सगळी मंडळी. आणि पाठोपाठ अर्थात मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय ज्यांची आपण आवर्जून वाट बघत होतो, ते कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन साहेब यांना. भाऊ, आपण देखील व्यासपीठावर यायचं. जोरदार टाळ्या. मी टाळ्या यासाठी वाजवण्याचा तुम्हाला आग्रह करतोय. मंडळी, टाळी हा सरस्वतीने दिलेला वरदान आहे असं म्हणलं जातं आणि त्यातनं ऊर्जेची खरं तर देवाणघेवाण होते. मी विनंती करेल की आपण भाऊंचं स्वागत करायचं आहे. श्रेयसी, मी आपल्याला विनंती करेल की आपण समोर स्थानापन्न होऊ शकता. आणि अर्थातच भाऊ, मी आपल्याला विनंती करेल की आपण परिसंवादाला सुरुवात करतोय. मी जसं म्हणालो, अनेक सूचना, अनेक प्रश्न, तुम्ही काय मग सज्ज असता. नमस्कार, मी विशाल परदेशी. मंडळी, न्यूज 18 लोकमत प्रस्तुत सिंहस्थ महाकुंभ परिसंवाद या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत करत असताना आज आपण येणाऱ्या कालावधीत जो महाकुंभ म्हणजे सिंहस्थ महाकुंभ नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये पार पडतोय, या विषयाला घेऊन आज चर्चा करणार आहोत. आपण संवाद साधणार आहोत राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर. बहुत अशी राज्यातली इतर खाती आपल्याकडे आहेत, पण कुंभमेळ्याचा गेल्या वेळेचा अनुभव आपला दीर्घ राहिलेला या सगळ्या विषयाला घेऊन. आणि आम्ही प्रत्यक्ष बघितलं होतं की कुशावर्ता असेल, रामकुंड असेल, तिथं आपण स्वतः उभं राहून जातीने सगळ्या शाही स्नानातल्या घडामोडींवरती लक्ष ठेवून होतात, त्या सोहळ्यामध्ये सहभागी होतात. म्हणून मला असं वाटतं की पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वात हा कुंभमेळा पार पडत असताना काय नेमकं म्हणजे विकास या गोष्टीबद्दल जर आपण बोलतोय, म्हणजे फडकं फिरवल्यासारखं परत एकदा नाशिक चकाचक दिसणार आहे, तर काय नेमकं घडणार आहे. सर्वात आधी तर आपले न्यूज 18चे आभार या ठिकाणी व्यक्त करतो की आपण एका चांगल्या विषयासाठी मला या ठिकाणी बोलवलं आणि एवढा मोठा ऑडियन्स. खरं म्हणजे मला वाटलं अतिशय छोटासा कार्यक्रम आहे का, तर मी पण यांच्यासारखं ब्लेझर सूटबूट घालून आलो असतो, काही हरकत नाही. पण आपण म्हटल्याप्रमाणे खरं आहे, मी खूप नशीबवान आहे आणि भाग्यवान समजतो स्वतःला की गेल्या वर्षी 12 वर्षापूर्वी जो कुंभ या ठिकाणी झालेला होता नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये, त्याचीसुद्धा जबाबदारी माझ्याकडेच होती. त्यावेळेला पूर्ण वेळ कुंभमेळा मंत्री ही त्यावेळेला हे पद नव्हतं, पण कुंभमेळाचं इन्चार्ज म्हणून मला या ठिकाणी नेमण्यात आलेलं होतं आणि म्हणून वर्षभर सतत मी या ठिकाणी प्रयत्न करत होतो, काम करत होतो. आणि त्यावेळेला अतिशय सुंदर असा कुंभमेळा, सुंदर म्हणजे अतिशय स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित. त्याच्या आधी जो कुंभमेळा झाला त्यावेळेला आपण बघितलं असेल की खूप मोठी कॅज्युअलिटी त्या ठिकाणी झाली. लोटालोटी, चेंगराचेंगरीमध्ये अनेक लोक त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झालेला होता. हो, सरदार चौकातला प्रसंग. हां, आणि त्यापूर्वी ज्या ज्या ठिकाणी कुंभमेळा झालेला आहे प्रत्येक वेळेला कुठे ना कुठे कॅज्युअलिटी झालेली आहे. आता या कुंभमेळ्यामध्ये आपण बघितलं असेल परवा
की त्या ठिकाणी सुद्धा शेकड्याच्या वर हा आकडा त्या ठिकाणी गेला आणि मग घाटावर सुद्धा काही लोक मृत्युमुखी पडले, काही रेल्वे स्टेशनवर अनेक लोक त्या ठिकाणी चेंगराचेंगरीत दाबले गेले, मृत्युमुखी पडले. पण सुदैवाने नाशिकमध्ये यावेळेला आम्ही इतकं सुंदर नियोजन केलेलं होतं. पोलीस आमचे सगळे, महसूल खाते, सगळे डिपार्टमेंट, महापालिका, सर्वांनी इतकं सुंदर आम्ही नियोजन केलं की कुठेही एक कॅज्युअल्टी झाली नाही. मृत्यू तर सोडा, कोणाला खरचटलं सुद्धा नाही. एखाद्यासुद्धा एक मिसिंग झालं नाही एवढे कोट्यवधी लोक आल्यावर. आणि म्हणून अतिशय सुंदर स्वच्छ हा कुंभ त्यावेळेला झालेला आहे, सुरक्षित झालेला आहे. पण आता हा कुंभ हा खरं म्हणजे चॅलेंज आहे मोठं, खूप मोठं आव्हान आहे. प्रयागराजनंतर खूप मोठं आव्हान आहे. कारण प्रयागराजला जी गर्दी आपण बघितली, म्हणजे उच्चांक झाला त्या ठिकाणी, अपेक्षेपेक्षा खूप जास्त लोक. आणि लोकांचा ओढा आजकाल धार्मिक कार्याकडे खूप, मला वाटतं कोरोनानंतर विशेषतः हा वाढत चाललेला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी कोट्यवधी लोक आलेत. खूप लोकांना मग ट्रॅफिकमध्ये अडकावं लागलं, गोंधळ झाला, काही ठिकाणी मग अशी चेंगराचेंगरी झाली, त्यातून काही चुकीच्या घटनासुद्धा घडल्या. आणि म्हणून नाशिक मध्ये हा कुंभ जो आहे हा आव्हानात्मक का आहे, तर हा कुंभ पावसाळ्यामध्ये या ठिकाणी येतो. म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, अगदी ऐन पावसाळ्यामध्ये येतो. गेल्या वेळी सुद्धा खूप आव्हानं होती आम्हाला. शेवटचे 4-8 दिवस आधी सगळे टेंट उडून गेलेत, पताची शेड होती ती उडून गेली होती. सगळ्या साधुग्राममध्ये पाणीच पाणी झालेलं होतं, चिखल झालेला होता. काय करू आम्हाला समजत नव्हतं. रात्रंदिवस आम्ही त्या ठिकाणी रेती, माती, मुरुम म्हणून टाकत होतो, लेव्हल करत होतो. पण हा कुंभमेळा चॅलेंज यासाठी आहे की हा पावसाळ्यामध्ये या ठिकाणी. आणि याहीपेक्षा जास्त चॅलेंज काय आहे, तर आपलं जे नदी पात्र आहे किंवा फक्त रामकुंडातच सगळ्यांना आंघोळ करायची असते, कुशावरमध्ये त्र्यंबकेश्वरला आंघोळ करायची असते. कुशावर अगदी स्विमिंग पूल सारखाच आहे आपल्या, तेवढाच आहे, जागा मर्यादित आहे, मर्यादित जागा आहे. आणि सगळ्यांना त्या ठिकाणीच पावित्र्य तिथलं म्हणतात आणि तिथेच आंघोळ करायची असते, स्नान करायचं असतं. आणि तिथली जर सीन आपण बघितला तर अंगावर काटा उभा राहतो. गेल्या वेळी मी जवळपास 24 तास पाण्यामध्ये होतो, 1 मिनिटही बाहेर आलो नाही, 1 मिनिटही बाहेर आलो नाही. शेवटी मला CP, कलेक्टर, कमिशनर सगळ्यांनी त्यांनी मला उचलून दुसऱ्या दिवशी बाहेर नेलं काढून. आम्ही घरी जाऊन आलो, झोपून आलो, जेवण करून आलो, तरी तुम्ही पाण्यात. कारण परिस्थितीच तशी असते. इतके लोकांचा रेटा असतो आणि आम्ही त्यांना टप्प्याटप्प्याने सोडतो मध्ये, 2-3 हजार लोकांना. अन्यथा जास्त लोक गेले तर आताच काय होईल सांगता येणार नाही, इतकं वाईट परिस्थिती असते. आणि म्हणून हा कुंभमेळा या दृष्टीने खूप जिकरीचा आहे आणि आपल्यासाठी कसोटीचाच आहे. आणि प्रयागराजची गर्दी बघता या ठिकाणी यावेळेला मला वाटतं गेल्या वेळेपेक्षा सुद्धा 3 पट 4 पट गर्दी होईल, जास्त होईल. आणि एवढी गर्दीचं मग नियोजन कसं करायचं? एक कुशावरचा तेवढाच एक कुंड, इकडे रामकुंडामध्ये सुद्धा असं की नदीचं पात्र नाही मोठं. इतर ठिकाणी आता इथे पण इंदोरला पण, उज्जैनला पण कुंभमेळा आहे, प्रयागराजला झाला, वाराणसीत, पण तिथे नदीचे पात्र किलोमीटरचे किलोमीटर आहेत. लोक सगळ्या नदीपात्रामध्ये आंघोळी करत असतात. तिथे असं कुंड प्रकार नाही आहे. आणि म्हणून इथे तिथे हा फरक आहे. आणि म्हणून हे मोठं चॅलेंज आहे. म्हणून हे सगळं आव्हान आम्ही स्वीकारलेलं आहे. यावेळेला सुद्धा अतिशय जोरात तयारी आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी आमची चाललेली आहे. संकटमोचक आहेच, नाही ते तुम्ही संकटमोचक आहात, तोही संकटमोचक सोबत आहेच, पालकत्व तुमच्याकडे या कुंभाचं. त्यामुळे या सगळ्या याच्यात मुद्दा असा आहे की हा विकास, या निमित्ताने जो होणारा विकास आहे, म्हणजे हा विकास पुढली 12 वर्ष देखील आपल्याला फायद्याचा ठरेल किंवा तसा होईल, या दृष्टीने कोणत्या पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत, नेमकं काय केलं जाणार आहे? नाशिक शहराची ओळख एक वेगळी आहे. हे स्पिरिच्युअल एक सिटी आहे, याला एक आध्यात्मिक, त्याला एक वारसा आहे. आणि जगभरातून, देशभरातून नाही, जगभरातून लोक त्र्यंबकेश्वरला येत असतात, 12 महिने इथे येत असतात. आणि म्हणून कुंभमेळ्याच्या निमित्ताने आता 12 वर्षांनी हा कुंभ आहे. त्यावेळेला मी, आपल्याला माहिती आहे, जलसंपदा मंत्रीच होतो, यावेळेला जलसंपदा मंत्री आहे. गेल्या वेळी मुख्यमंत्री महोदयसुद्धा आपले फडणवीस साहेबच होते, यावेळेला तेच आहेत. म्हणजे योगायोग कसा आहे, मी किती नशिबान आहे पुन्हा सांगेल. आणि त्यावेळेला मी पालकमंत्री होतो, फक्त अजून थोडं थांबलेलं आहे. मी म्हटलं की पालकत्व आहे तुमच्याकडे, कुंभाचं पालकत्व आहे. या 12 वर्षांनी हा कुंभ येतो. आणि म्हणून यासाठी नुसतं कुंभमेळ्यापुरतं नाही, तेवढे टेंट लावले तेवढं झालं, पण या निमित्ताने एक शाश्वत नाशिकचा विकाससुद्धा या ठिकाणी होतो आहे. आणि तो आपल्याला कायमस्वरूपी कामात पडणार आहे. आणि म्हणून यासाठी खूप मोठा खर्च, म्हणजे यावेळेला तर आम्ही गेल्या वेळेपेक्षा 4-5 पट 6 पट खर्च हा यावेळेला होणार आहे या ठिकाणी. कारण संख्या वाढणार असल्यामुळे मग क्राऊड मॅनेजमेंट आम्हाला करावी लागेल, ट्रॅफिक जे आहे, वाहतूक, तिचं नियोजन आम्हाला करावं लागेल. आणि म्हणून मग सगळ्या रस्त्यांचं आता रुंदीकरण, विशेष म्हणजे आता आमचा घोटीवरून येणारा रस्ता आहे तिकडनं, हा अजून आमचा, आता मला तसं वाचूनच खूप खूप कामं आहेत.
म्हणजे हे रस्ते जे आहेत त्याच्याकडचे हे जवळपास 450 किलोमीटर नाशिक त्र्यंबकेश्वर परिसरात रस्ते आहेत ते आम्ही आता या ठिकाणी हाती घेतलेले आहेत. बरं. तर सिमेंटचे आम्ही त्या ठिकाणी करतोय. इथे सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत आता आम्ही पुन्हा रस्त्यांच्या कामाला हाती घेतलेलं आहे. आजूबाजूच्या परिसरातल्या सगळ्या रस्ते त्याच्यामध्ये 2,500 कोटी जवळपास 2300 कोटी रुपयाचं टेंडर आम्ही या ठिकाणी आत्ता काढलेले आहेत. महापालिकेने अंतर्गत सगळे रस्ते शहरातले तर खरं म्हणजे खड्ड्या आणि रस्ते हे फार वेगळं नातं नाशिक शहराचं झालेलं आहे. आपण मीडियातही बघता आणि खरं आहे. पाऊस खूप पडतो, डांबरी रस्ते केले की ते वारंवार 2 वर्षात 3 वर्षामध्ये पुन्हा त्या ठिकाणी खराब होत आहेत. रिपेअरसाठी किंवा नूतनीकरणासाठी एवढे पैसे नसतात आणि म्हणून आता परवाच मी निर्णय घेतला. माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केली, त्यांनी लगेच मान्य केली की आता नाशिक शहरामध्ये आम्ही एकही डांबरी रस्ता बनवणार नाही. आता येणारे पुढचे रस्ते आम्ही जे बनवतो आहोत सगळे 1300-1400 कोटीचे अजून काही पैसे लागतील ते वाढतील कारण हे डांबरी रस्त्याचं आहे बजेट हे 2000 कोटीपर्यंत जाईल. पण 2000 कोटी रुपये तुम्ही आम्हाला एकाच वेळेला द्या. नाशिक शहरातले सगळे रस्ते आम्ही आता हे सिमेंटचे करतो आहोत. क्या बात आहे. मग जोरदार त्यामुळे पुढे भविष्यामध्ये आम्हाला 20, 25, 30 वर्ष कुठे खड्डा बुजवा, खड्डा पडलेला आहे, कुठे वाहनाने यायला जायला त्रास होतोय, ट्रॅफिकला त्रास होतोय, हे होणार नाही. त्यासाठी तर आम्ही जवळपास 2000 कोटी रुपये 2200 कोटी रुपये या रस्त्यांसाठी मुख्यमंत्री महोदयाने देऊ केलेले आहेत. त्याच्या कामाचं टेंडर झालेलं आहे, ते कामं आता सुरू होत आहेत आणि म्हणून हा सर्वात मोठाचा एक म्हणजे शाश्वत विकासाच्या दृष्टीने किंवा दीर्घ पल्ल्याचा आम्ही जर त्या ठिकाणी विचार केला तर हा एक महत्त्वाचा एक निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. याचबरोबर डिजिटलायझेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AIचा वापर हा जास्तीत जास्त सोयीस्कर व्हावा यासाठी 150 कोटी रुपये खर्च करून ऑप्टिकल फायबर केबल नेटवर्क जे आहे त्याच्या कामाला आता सुरुवात झालेली आहे आणि यातून याचा खूप मोठा उपयोग पुढे लांब पल्ल्याचा हा उपयोग नुसतं कुंभमेळ्यापुरता नाही आहे, त्यासाठी या ठिकाणी होणार आहे. 350 कोटी रुपये खर्च करून आता आम्ही नवीन कॅमेरे बसवतो आहोत नाशिक शहरामध्ये. तर हां ऑप्टिकल फायबर त्याच्यासाठीच आहे की त्यामुळे आम्हाला कॅमेरे बसवायचे आहेत. आता हे 150 कोटी झालेत. 350 कोटी रुपयाचे आम्ही नवीन कॅमेरे बसवतोय. क्राऊड मॅनेजमेंट करावी लागेल. गर्दीवर नियंत्रण ठेवायचं असेल तर आजकाल कॅमेऱ्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कुठे गर्दी जास्त होते, कुठे वाहनं जास्त झाले आहेत, कुठे ट्रॅफिक जाम झाली आहे, कोणाला थांबवायचं आहे, कोणाला सोडायचं आहे तिकडनं, हे सगळं त्यातूनच होणार आहे. प्रयागराजला आम्ही बघितलं जाऊन आणि सगळ्या ठिकाणी पंढरपूरला पण असेल, पावसाळ्याच्या काळात मुंबईला पण सगळे कॅमेरे आम्ही तिथे त्यांच्या वारूमध्ये बसवलेले आहेत. महापालिकेत मी मंत्री असल्यामुळे बघतो आणि म्हणून यासाठी कॅमेरे असतील 350 कोटी रुपयाचे ते आम्ही त्या ठिकाणी करतोय. त्याच्यामुळे कायमस्वरूपी सुरक्षासुद्धा त्या दृष्टीने ते पोलिसांच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे कायमस्वरूपी. त्याचबरोबर भुयारी गटर गोदावरीच्या बाबतीमध्ये खूप आरोप होत आहेत आपल्यावर की कसलं पाणी आहे गोदावरीमध्ये. शहराचं पावित्र्य जे ते गोदावरीमुळे पण आहे आणि गोदावरीमध्ये पाणी खरं आहे म्हणजे हे मान्य करावं लागेल की ज्या पद्धतीने इंडस्ट्रीचं पाणी जातं आहे, गावातलं सगळं गटायचं पाणी जातं आहे, त्यामुळे ही अस्वच्छ आहे. या बाबतीमध्ये काही दुमत आणि ते मान्य करावं लागेल आणि म्हणून हे स्वच्छ कसं होईल, तिचं पावित्र्य कसं त्या ठिकाणी वाढेल यासाठी तर STP प्लॅन आहे, भुयारी गटारी आहेत, हे आम्ही त्या ठिकाणी घेतले आणि त्यात जवळपास 2200 कोटी रुपये त्यासाठी आता मान्य झालेले आहेत. त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि हा एक मोठा प्रकल्प हा त्यातून आपण हाती घेतलेला आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाशिक शहराच्या मोकळ्या शहरातून आम्ही 350 कोटी रुपयाची योजना त्या ठिकाणी घेतली. 350 कोटी रुपयाची योजना घेऊन त्या ठिकाणी आता कायमस्वरूपी म्हणजे नुसतं कुंभपूरचं नाही तर कायमस्वरूपी नाशिक शहराला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न 25 वर्ष पुढे म्हणजे कुठे येणार नाही अशी व्यवस्था आम्ही या कुंभमेळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे थोडक्यात सांगण्याचं असं किंवा या पुढच्या काळामध्ये नाशिक शहरामध्ये कुंभमेळा तर आहेच पण नाशिक शहराची एक आगळीवेगळी ओळख आहे. हे सध्या वाढणारं शहर आहे, हे आता काही थांबणारं शहर नाही आहे. आपण बघतायत सगळ्याच दृष्टीने नाशिक शहराचा विकास, अनेक लोकांचा ओढा नाशिक शहरामध्ये राहण्यासाठी आहे. इथलं क्लायमेट आहे, निसर्ग आहे, सगळ्याच गोष्टी आहे. त्यामुळे मुंबईपासून जवळ आहे, एअरपोर्ट आता एवढं वाढत चाललेलं आहे, त्यामुळे आता वाढत चाललेलं आहे आणि म्हणून पुढच्या दृष्टीने सुद्धा आम्ही पाण्याची व्यवस्था या ठिकाणी धरणातून त्या ठिकाणी केलेली आहे. अनेक गोष्टी आहेत. भारत सरकारचा राष्ट्रीय महामार्ग याच्या कामासाठी सुमारे 8000 कोटी रुपये आपण मंजूर केलेत. आता आजूबाजूला येणारे जे रस्ते सगळे महामार्ग आहेत 8000 कोटी गडकरी साहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी मंजूर केलेत. मोठा निधी यावेळेला जवळपास 20-22 कोटी रुपये या निमित्ताने नाशिक जिल्ह्याला या ठिकाणी मिळणार. हे म्हणजे एक अशक्य होतं पण आपल्याला कल्पना आहे. माननीय मोदीजी पंतप्रधान आहेत,
कुंभमेळ्याच्या बाबतीमध्ये, धार्मिक कामाच्या बाबतीमध्ये आमचं सरकार कुठेही नाही कमी नाही आहे. आपण बघतायत कसे कॉरिडॉर आम्ही उभे केलेत सगळ्याच ठिकाणी, राम मंदिरापासून, मथुरेपासून, काशीपासून, वाराणसी आहे, इकडे उज्जैन आहे. हजारो कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेत, कारण त्याची जोपासना झाली पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी नाशिकही कुठे मागे नाही आहे. आणि म्हणून आम्हाला नाशिकला सुद्धा 8,000 कोटी रुपयाचे रस्ते आता हे या ठिकाणी मोठे हायवे जे आहेत ते या ठिकाणी होत आहेत. रिंग रोड शहराचा मला वाटतं की शहराचं कायापालट करणारा किंवा पुढच्या दृष्टीने आपण जर बघितलं तर खरंच हा अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे. म्हणजे उद्योगासाठी, व्यापारासाठी, ट्रॅफिकसाठी, कनेक्टिव्हिटी आता जवळपास 6,000 कोटी रुपये खर्च करून बाह्य रिंग रोड याची आता आम्ही सुरुवात करतोय. मला वाटतं एक 4-8 दिवसामध्ये जर टेंडर निघेल आणि त्याच्यामध्ये 3,000 कोटी जवळपास भूसंपादनासाठी जातील. ते राज्य सरकार देणार आहेत, केंद्र सरकार 3,000 ते 3,500 कोटी रुपये बांधकामासाठी ते या ठिकाणी देणार आहेत. असं 6,500 कोटी रुपयाचा रिंग रोड, हा रिंग रोड आम्हाला 1.5 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. मोठं आव्हान आहे. हा रिंग रोड पूर्ण झाला तर मग नाशिकला सगळ्या ट्रॅफिकचा जो प्रश्न आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी संपेल. बरोबर. द्वारका चौकामध्ये जी ट्रॅफिकची कोंडी सध्या चाललेली आहे त्यासाठी सुद्धा 350-400 कोटी रुपये गडकरी त्वरित मंजूर केलेत. त्याचं टेंडर एक 8 दिवसामध्ये होईल. आव्हानात्मक काम आहे की 1.5 वर्षामध्ये आम्ही ते पूर्ण कसं करू, पण आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब आपण 1.5 वर्षातच पूर्ण करू आणि तिथलाही ट्रॅफिकचा प्रश्न हा कायमस्वरूपी आम्ही सोडवणार आहोत. अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक कामं आहेत. माझ्याकडे मोठी यादी आहे की त्यातून खूप वेळ लागेल, एवढा प्रॉब्लेम पुरणार नाही. कामं आपण केली, सगळी कामं भाऊ आपण करताय, पण ती त्याचा एक दर्जा राखला जावा, ती छान व्हावी, व्यवस्थिशीर व्हावी, दीर्घकालीन टिकावी. मला काय ऍड करू द्या, यावरती लक्ष ठेवणारी काही एक यंत्रणा असणार आहे का? निश्चित ही दर्जेदार झाली पाहिजे कामं याबाबत नाही. पण याबरोबरच नाशिक शहरामध्ये सगळे जास्तीत जास्त प्रवासी येणारे असतात हे रेल्वेने असतात. देशभरातून लोक येतील, जगभरातून येतील. रेल्वेचं काय, एखाद दुसरा प्लॅटफॉर्म आपल्याकडे आहे, प्लॅटफॉर्म आम्ही त्या ठिकाणी वाढवतोय. रेल्वेसाठी पुन्हा आपल्याला जवळचे 2 स्टेशन आहेत ते आपण त्या ठिकाणी, देवळाली असेल, ओढा असेल, त्या ठिकाणी त्याचं डेव्हलपमेंट त्या ठिकाणी जोरात चाललेलं आहे, ते झालेलं आहे. आणि रेल्वे मंत्र्यांना सुद्धा भेटून आम्ही त्या संदर्भामध्ये सगळे कामं मंजूर करून घेतलेत. 1,000 कोटी रुपये त्या कामासाठी त्यांनी मंजूर केले. आता सध्या तर विमानाने येणाऱ्याची संख्या मोठी आहे, आपलं विमानतळ अपुरं आहे, आपल्याकडे पार्किंगची व्यवस्था कमी आहे, आपल्याकडे अडचणी आहेत. आणि म्हणून 1,000 कोटी रुपये आम्ही तिकडनं घेतलेले आहेत. आणि त्यातून आम्ही आता ते पार्किंग त्या ठिकाणीच वाढवतोय. विमान येणारे जाणारे खूप असतील. शिर्डीला सुद्धा व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी जवळ असल्यामुळे ती वाढवतोय. आणि म्हणजे विमान असेल, रेल्वे असेल, रस्ते असतील, सगळे ट्रान्सपोर्टचे जेवढे साधनं आहेत त्याचं एक्सटेन्शन आम्ही त्या ठिकाणी करतोय, एक्सपान्शन आम्ही त्या ठिकाणी करतोय. आणि त्यामुळे क्राऊड मॅनेजमेंट आपल्याला त्या ठिकाणी चांगली करता येईल, गर्दीवर नियंत्रण त्या ठिकाणी करता येईल. बरं भाऊ, तुम्हाला जर आठवत असेल तर गेल्या कुंभात एक पहिल्याच पर्वणीची घडामोड, ज्याला तुम्ही देखील साक्षी आहात, पोलिसांनी गर्दी होईल म्हणून अगदी चोख बंदोबस्त लावला, ठिकठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलं आणि एका ठराविक अंतरावरती भाविकांना उतरवण्यात आलं, जिथून त्यांना पायपीट करत, म्हणजे जिथं त्यांना शाही स्नान करायचं तिथपर्यंत यावं लागणार होतं, पण ते पोहोचू शकले नाहीत. पहिली पर्वणी फेल गेली असं देखील माध्यमांमध्ये पुढे आलं. पण यंदा तसं होता कामा नये. मान्य आहे मला, हे मान्य करतो मी. पहिली जी आपली पर्वणी होती त्या खरं त्यावेळेला म्हणजे असा धसका घेतला होता पोलिसांनी, प्रशासनाने की आता किती लोक येतील, यांना आवरायचं कसं. आणि म्हणून मग कुठे कुठे 20-20 किलोमीटरवर, 15-15 किलोमीटर पार्किंग केलं, लोकांना पायपीट करावी लागली. इतक्या लांब सगळे बॅरिकेड तयार केलेत की लोकच घाबरून गेले की बाबा इथे काय आहे काय नाही, असं एवढं काय बंदोबस्त आहे. आणि पहिल्या पर्वणीला गर्दी खूप कमी झाली. आणि मी ते बघितलं, त्र्यंबकेश्वरलाही गेलो तर लोकांनी कोणी खिडक्या उघडायच्या नाही, दारं उघडायच्या नाही, घरात जा, बघायचं नाही. म्हटलं मग कोणासाठी आहे, मी म्हटलं कोणासाठी करतोय आपण. मग माझं खूप त्यावेळेला डोकं फिरलं. मी पोलीस प्रशासनाचा माझा खूप वाद झाला. मी त्यांना म्हटलं कोणीच बोलणार नाही, एक तुमचा पोलीस या ठिकाणी बोलणार नाही, तुम्ही काळजी घेतायत, प्रिकॉशन घेताय खरं आहे, पण परिस्थिती अशी झाली की लोकच कमी आले त्यावेळेला. आणि म्हणून मग आम्ही त्यावेळेलाच ती सगळी परिस्थिती पहिल्याच पर्वणीला बदलली. दुसऱ्या पर्वणीला सगळं मोकळं केलं, पार्किंग थोड्या साईड जवळ केल्या. कारण लोकांना मागच्या वेळेला तुम्ही बघा, नाशिकहून त्र्यंबकेश्वर पण लोक पायी जात होते, बरोबर, एवढा प्रॉब्लेम झाला होता. आणि म्हणून मी यावेळेला पार्किंगची सगळ्यात मोठं काय आम्ही काम केलं असेल तर पार्किंगच्या संदर्भामध्ये आम्ही खूप चांगलं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. आता 4-5 किलोमीटरच्यावर कोणाला जावं लागणार नाही, पायी चालावं लागणार नाही. फार झालं 5-6 किलोमीटर, त्यापेक्षा जास्त चालवावं लागणार नाही. पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे शेतामध्ये, रस्त्यामध्ये कुठे गाड्या उभ्या करता येत नाही, चिखल असतो. आणि म्हणून मग लोखंडी प्लेट टाकता येतील का,
चांगलं झाड मुरुम टाकून तिथे सरफेस तो नीट चांगला करता येतील का, दबाई वगैरे करून. हे सगळ्या काळज्या मी त्या ठिकाणी मागचे अनुभव लक्षात घेता हे त्या ठिकाणी केले आहेत. पहिली जी पर्वणी होती, स्नान होतं, ते थोडं कमी गर्दीचं झालं, पण नंतर दुसऱ्या तिसऱ्या स्नानाला अफाट गर्दी, खूप मोठी गर्दी त्या ठिकाणी झाली आणि चांगलं नियोजन त्या ठिकाणी मागच्या काळामध्ये या ठिकाणी झालेलं आहे. आपण क्वालिटीच्या बाबतीत जे विचारले खरं आहे, बरोबर. की 1.5 वर्षात इतक्या कमी काळामध्ये आम्ही काम करणार आहोत, मग कामाची गुणवत्ता कशी ठेवतो, चांगलं काम कसं होईल, अगदी या संदर्भामध्ये आम्ही खूप काळजी घेतलेली आहे. आम्ही या संदर्भामध्ये इथे कामाची गुणवत्ता राहावी म्हणून कंट्रोल रूम उभ्या केलेल्या आहेत. थर्ड पार्टी ऑडिट आम्ही या ठिकाणी करतो आहे. टाटासारख्या कंपनीचे आम्ही लोक या ठिकाणी जमलेत की बाबा गुणवत्ता बरोबर आहे की नाही, काम चांगलं होतं आहे की नाही. ठेकेदारांना वॉर्निंग दिलेली आहे, तुमचं काम बघितल्यावर आम्ही तुम्हाला पेमेंट करू. चांगले ठेकेदार आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. मला वाटतं या सगळ्या गोष्टी या ठिकाणी, आणि मुख्यमंत्री महोदयांचं कटाक्षाने अतिशय म्हणजे त्याच्यावर लक्ष आहे. म्हणजे शिंदेसाहेबही आहेत, अजितदादाही नेहमी सांगतात की कामाची गुणवत्ता चांगली राहिली पाहिजे, याकडे आमचं लक्ष राहणार आहे. कारण हे लगेच सिमेंटचं काम झालं ते 2 वर्षाने गेलं असं होता कामा नाही. त्या ठिकाणी एक कायमस्वरूपी टिकलं पाहिजे. 25 ते 40 वर्षातला खडा निघता कामा नये, रस्ता खराब होता कामा नये, याकडे आमचं अतिशय बारकाईने लक्ष आहे. आमच्या नेत्यांचं त्या ठिकाणी लक्ष आहे. आणि म्हणून या बाबतीत अजिबात मला वाटतं काळजी करण्याची गरज राहणार नाही. मी स्वतः सुद्धा या ठिकाणी थांबणार आहे. माझ्या घरापर्यंत जो रस्ता होणार आहे तो व्यवस्थित असणार आहे, तो टिकणार आहे, तो छान असणार आहे, हे यंत्रणा तपासतील, त्याचा दर्जा योग्य असेल याबद्दल आम्ही शाश्वत राहायचं. अगदी शाश्वत राहायचं. काही तुम्हाला वाईट दिसलं, खराब दिसलं तर तुम्ही लगेच तक्रार करा माझ्याकडे की काय तुम्ही सांगितलं काय झालं काय म्हणून. बरं. आणि म्हणून आता नाशिक शहराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं पाऊल राहणार आहे की आम्ही सगळे रस्ते व्हाईट टॉपिंग सिमेंटचे त्या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे पुढच्या काळामध्ये तुम्हाला खड्डे, तुमच्या बातम्या, टीका टिप्पण्या, खड्डे बुजतायत. मी स्वतः मागच्या आठवड्यापासून मी जेव्हा येतो तेव्हा खड्डे बुजायचंच काम बघतोय. आजही जाऊन मी तासभर तिकडेच बघतो कसे बुजतायत, काय करतायत. तर खड्डे बुजताना नाही काय होतं, खड्डा असतो खाली, बुजताना तो एवढा वर करता अजून 4 इंच की त्याकडे अशी चालते त्याच्यावरून. अरे म्हटलं करता काय तुम्ही. आणि म्हणून मी ते थांबवलं, वेगळी थोडी पद्धत आणली त्याच्यामध्ये. ती जाड खडी ती रद्द करायला लावली पहिल्याच याला, एवढं फेका म्हटलं आहे काढून. माझंही 35 वर्ष झालं राजकारणामध्ये आहे, मलाही थोडाफार 40 वर्षापासूनचा अनुभव आहे. आणि म्हणतो तुम्ही असं करू नका. आणि मग ते आता दुरुस्त केलेलं आहे. मला वाटतं की पुढे भविष्यामध्ये रस्त्यांच्या बाबतीमध्ये, इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये दर्जेदारच काम होईल, त्याची काळजी नाशिककरांनी करता कामा नाही. साधारण एक पर्यटक, तसं जर कुंभातलं गणित लक्षात घेतलं तर एक पर्यटक हा 45 लोकांना रोजगार देत असतो, असं गणित आहे. वेगवेगळ्या माध्यमातून, मग तो स्टेशनला उतरला, तिथून त्यांनी काही विकत घेतलं, ऑटो रिक्षाने तो परवणी स्थानापर्यंत आला, तिथपर्यंत तो वेगवेगळ्या लोकांना भेटत असतो आणि त्यांच्या सोयीसुविधांचा लाभ घेत असतो. स्थानिकांना यातनं कशा पद्धतीने रोजगाराची संधी असणार आहे. विकास हा सर्वसमावेशक असावा, पण त्या विकासातनं स्थानिकांना देखील रोजगार मिळावा. स्थानिक आपल्याकडच्या लोकांना आपल्या शहरातले रस्ते तयार करण्याची देखील संधी मिळावी. आपल्या लोकांना कशा पद्धतीने यात सहभागी करून घेतलं जाणार आहे. मला वाटतं यातून कुंभमेळ्यातून तर निश्चित रोजगार मोठी निर्मिती होणार आहे. खरं म्हणजे पर्यटन खातं, मला जगामध्ये पर्यटन खातं इतकं रोजगार कोणी देऊ शकत नाही. बरोबर. इंडस्ट्रीमध्ये आहे, पण त्यापेक्षा असं मी सांगेल की रोजगारातून, आपल्या ह्या पर्यटनातून हा सगळ्यात जास्त रोजगार या ठिकाणी निर्माण होत असतो. म्हणजे हॉटेलला गेलेल्या माणसाला, म्हणजे कुठे असेल, कुठे बीचवर असू द्या, का कुठे जाऊ द्या, का हिल स्टेशनला जाऊ द्या, कुठे गेलेत तरी पर्यटक गेला की रोजगार वाढतो. अगदी त्याला तिथे लागणाऱ्या मग दुधापासून, चहापासून, त्याला लागणाऱ्या गॅस होतो, मग तो गॅस वाढणारा असतो, गाई म्हशी पाळणारे असतात, झाडणारे असतात, सफाई कामगार असतात, रूम साफ करणारे लोक असतात. किती किती लोकांना रोजगार मिळतो पर्यटनामध्ये, खूप मोठा. पण हा कुंभमेळ्यापुरता मर्यादित राहणार नाही. आता तुम्ही बघा, मी आता तपास केला, आता इथे नवीन नवीन हॉटेल येत आहेत. 4-5 हॉटेलचे कामं मी बघितले की आता महिनाभरामध्ये 2 महिन्यात मला उद्घाटनासाठी तारीख द्या, असं आमच्याकडचे त्या ठिकाणी हॉटेल चालक मालक म्हणतायत. 5 स्टार हॉटेल आणलं आम्ही. आता ताज पण इथे नवीन, अजून कुठले अनेक हॉटेल, आता अनेक चेन आहेत वेगवेगळे, अजून रोजगार निर्माण होणार आहे. आणि कुंभमेळ्यात येणाऱ्या छोट्याशा माणसापासून, चहा काय असेल, वडापावपासून, मिसळपासून, याच्यापासून सगळ्यांना. म्हणजे आपण इथे जर आता जर कुंभमेळा झालेला प्रयागराजचा बघितला तर मोटरसायकलवाले, सगळे खाजगी मोटरसायकलवाले सुद्धा व्यवसायात पडून गेलेले होते. द्या एवढे पैसे आम्ही सोडून देतो, द्या एवढे पैसे आम्ही सोडून देतो. म्हणजे ते इतका रोजगार मोठा असतो याच्यामध्ये की आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. आपण हा दुर्लक्ष करतो या गोष्टीकडे. पण सगळ्यात रोजगार देणारं काम जे असेल ते मला वाटतं पर्यटन आहे. हे धार्मिक स्थळं आहेत,
आज कुठले धार्मिक स्थळ घ्या, केवढा मोठा रोजगार त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे नुसतं कुंभमेळ्यापुरतंच नाही आहे. दीर्घकालीन नाशिक शहर, त्र्यंबकेश्वर आमचं असं आहे की 12 महिने त्या ठिकाणी पर्यटन सुरू असतं. निसर्गाचं वरदान याला इथे आहे. बरोबर. आध्यात्मिक एक केंद्र या ठिकाणी नाशिक आहे, त्र्यंबकेश्वर आहे. आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये येणारी भाविकांची गर्दी, ते लोक तिथे नागबळी करायला वगैरे तर जगभरातून येतात. आता परवा अमेरिकेहून माझे एक फॅमिली फ्रेंड होते मागचे जुने, ते त्यांच्या 2 मुली आल्या. म्हटलं काय करतात मुंबईला, मला त्यांनी फोन केला की काही जमेल का. म्हटलं काय जमेल. ते म्हणे त्र्यंबकेश्वरला जायचं आहे, आमच्या अशी पूजा आहे, ती 2 तासाची. कोणती नारायण नागबली असेल. नारायण नागबली पण नाही, कालसर्प असेल. काही असल्याची पूजा, काल सर्प पूजा. मी म्हटलं काय होतं म्हणजे ते मुलीचं लग्न होत नाही, ते लगेच होऊन जाईल. मी म्हटलं लोकांच्या श्रद्धा आहेत, भावना आहेत. पण ते अमेरिकेहून इथे आले, न्यूयॉर्कहून. आणि मग मी त्यांना व्यवस्था करून दिली, आपल्याच कार्यकर्त्यांना सांगितलं आणि त्यांनी मग ती पूजा केली. एवढं भावनिक हा विषय त्या ठिकाणी आहे. अमेरिकेहून लोक, देशातून येतात, जगभरातून लोक त्या ठिकाणी येत आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यातून एक मोठा रोजगार हा ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतो. आणि म्हणून हा नुसता कुंभमेळ्यापुरता नाही की वर्षभर कुंभमेळा येतात तेवढ्यापुरता नाही, तर हा चिरंतर चालणार आहे. नाशिकसाठी, नाशिक जिल्ह्यासाठी अनेक देवस्थानं आपल्याकडे त्या ठिकाणी आहेत. तुम्ही येण्यापूर्वी काही मंडळींच्या काही सूचना होत्या, काही प्रश्न होते. इथं निमा आयमाचे पदाधिकारी देखील बसलेले आहेत आणि काही मंडळी आवर्जून तुम्हाला यासाठी देखील भेटण्याकरता इथं होती की जी कामं होतील, जी कामं केली जातील त्या स्थानिकांना प्राधान्य असेल का, इथल्या भूमिपुत्रांना प्राधान्य असेल का, याचा प्रामुख्याने कुंभमेळा मंत्री विचार करणार आहेत का. नाही, निश्चित इथे स्थानिकांना रोजगार मिळणार आहे, स्थानिकांनाच कामं मिळणार आहेत. त्याचे हॉटेल चालतील, रेस्टॉरंट चालतील, रिक्षा चालतील, गाड्या चालतील, टॅक्स्या चालतील. अनेक गोष्टीतून अनेक पर्यटन म्हणजे सोपा विषय नाही आहे. कुंभमेळा म्हणजे तर सगळ्यांनाच कामं मिळणार आहेत. फक्त रस्त्यांच्या बाबतीमध्ये काही लोकांची तक्रार झाली होती की तुम्ही ते क्लब केले 2200-2300 कोटीचे कामं, मग ते तुम्ही सगळ्यांना तुकडे करून द्यायला पाहिजे होते. पण त्या बाबतीत माझे असं म्हणणं होतं की बाबा हे टाइम बाउंड काम आहे आणि क्वालिटीचं काम आहे. आणि टाइम बाउंड. याच्यासाठी मुख्यमंत्री मोदी सांगितलं की मोठे ठेकेदार बघा, त्यांचं रेकॉर्ड चांगलं आहे, ट्रॅक चांगला आहे, असे लोक बघा आणि त्यांनाही कामं जर दिले, कॉम्पिटिशन करूनच द्या, पण त्यांना जर दिले तर मला वाटतं ते टाइम बाउंड होईल. अन्यथा आम्ही 2200 कोटीमध्ये आम्ही आणले 50 ठेकेदार, 5-5 किलोमीटर तू कर आणि त्यातले 10-20 गेले थकून, नाही केलं त्यांनी काम. मग आम्ही वेळेवर कुठे पडायचं, तिथे गाड्या जाणार नाही पुढे, सगळं ट्रॅफिक थांबून जाईल. आता नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता आम्हाला करायचा आहे 400 कोटीचा, आम्ही दिले त्याच्यामध्ये 10-12 कॉन्ट्रॅक्टर टाकून, मग करायचं काय पुढे. म्हणजे काही अडचणी तांत्रिक अशा आहेत. त्यामुळे हा एक अपवाद सोडला तर मला वाटतं सगळं इथे स्थानिक लोकांनाच त्या ठिकाणी त्यातून अर्थार्जन होणार आहे, व्यवसाय वाढणार आहे, सगळं त्यातून त्यांचंच होणार आहे. बरोबर. मला जर माझ्या शहरात, माझ्या जिल्ह्यात काम करायचं तर मी दर्जेदारच केलं काय, दर्जेदार, कारण ती माझी जबाबदारी आहे. आणि जगभरातले लोक येणार आहेत, देशभरातले लोक येणार आहेत. आपण जर असं काही केलं वेडं वाकडं तर लोकही म्हणतील की बाबा यांनी काय केलं असं काम काय. म्हणजे आज आपण इकडे जर बघितलं प्रयागराजला वगैरे, उज्जैनला, मग त्या तुलनेमध्ये आपलंही काम झालं पाहिजे मला असं वाटतं. आणि म्हणून मग त्यासाठी तुम्ही जाऊन आला होतात ना प्रयागच्या. हो, जाऊन आलो मी. आणि त्यासाठी मग काही निर्णय, एखाद दुसरा निर्णय तसा केलेला आहे. पण आता जर शहरातले रस्ते आहेत, आम्ही सगळ्यांसाठी ओपन ठेवले. देशभरातून कोणी या टेंडर भरा, लोकांची नाराजी बघितलं वाटतं कोणी आपण, पण वेळेत करा. अन्यथा तुम्ही रस्त्याचं अर्धे सोडून दिले, नाही झाले वर्षभरामध्ये, तर मग आम्हालाही तर लोक विचारतील ना, तुम्ही म्हणा की तुम्ही काय केलं म्हणून. ठीक आहे, भाऊने आश्वस्त केलंय, मला जर माझ्या शहरातलं काम करायचंय, जिथं हा सोहळा होणार आहे ते काम मी दर्जेदारच केलं पाहिजे, जर ते मी काम घेतोय तर. आणि वेळेत झालं पाहिजे, वेळेत केलं पाहिजे. वेळेत करणं फार महत्वाचं आहे. शहरातलेही करतील असं करणारे असातला भाग नाही, पण ते कॉम्पिटिशन त्यात वाढते. बरोबर. त्याच्यामध्ये मग फार टेंडर बिलो सुद्धा खूप जात आहेत. आता 20%, 30%. आता मला सांगा 10 कोटीचं काम कोणी 6 कोटीत करतो म्हटलं तर कसा करेल हो. आपत्ती व्यवस्थापनमध्ये मी सध्या बघतोय, माझ्या फाईल्स हे करतोय, 40% बिलो, 41% बिलो. आता 10-100 कोटीचं काम तो मी 60 कोटीत करतो. काय करतो तो? आता सिमेंटच्या ठिकाणी का माती टाकतो का? कसं शक्य आहे? पण लोक आम्ही करतो. मग त्यामुळे मग कामाची क्वालिटी राहत नाही. त्यामुळे कॉम्पिटिशन झाली पाहिजे. 5-60% बिलो गेला मी समजू शकतो, 10% बिलो समजू शकतो की 100 कोटीचं काम मी 90 कोटीत करतो. पण 100 कोटीचं काम मी 40 कोटीतच करतो, 60 कोटीत करतो, 40 कोटी तुम्हाला नफा करून देतो. त्या कामाची क्वालिटी कशी राहील. ठीक आहे, मी पुढल्या प्रश्नावर जातो. तुम्ही जसं म्हणालात की रोजगाराच्या अनेक संधी आहेत. बरं, मी ज्यावेळेस येतो
म्हणजे मी जर परदेशातून खास कुंभा करता येणार असेल तर एकट्या कुंभा करता येत नाही, त्या पर्वणी करता येत नाही. तर चला मी आलो, त्र्यंबकेश्वरलाही जाणार आहे, मी सप्तशृंगीलाही जाणार आहे, चला या जिल्ह्यातली देवस्थानही मी फिरेल, किंवा मी म्हणजे 3.5 शक्तिपीठं करेन. बरोबर. हे सगळं कनेक्ट करणं कसं, म्हणजे काय त्याकरता विचार करताय, काय आहे का आपल्या डोक्यात संकल्पना? यावेळेला आम्ही हा सगळा डिजिटल कुंभ करणार आहोत. बरं. याच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही हा सगळा कुंभ या ठिकाणी करतो आहोत. त्यासाठी सगळ्या लोकांची व्यवस्था. आता असं पूर्वीसारखं राहिलं नाही, कुठे फक्त नकाशावर बघा, त्याच्यावर बघा आणि त्याला फिरत राहा असं नाही. तर या संदर्भामध्ये हा सगळ्यात आधुनिक कुंभ राहील. बरं. अतिशय मॉडर्न टेक्नॉलॉजी असलेला, आधुनिक तंत्रज्ञान असलेला हा कुंभ आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आणि म्हणून या माध्यमातून सगळ्यांना सूचना मिळत राहतील. सगळ्या अगदी मोबाईलवर एक बटन दाबलं की त्या सरशी सगळ्या लोकांना त्या ठिकाणी कळेल आपल्याला कुठे जायचं आहे, काय करायचं आहे, बरोबर. कुठे काय ट्रॅफिक आहे, कोणते वाहन आहे, कुठून सेवा आहे, हे सगळं आम्ही अतिशय नवीन टेक्निक या ठिकाणी आत्मसात करणार आहोत. म्हणजे मला असं वाटतं की प्रयागराजला तर खूप मोठं टेक्निक त्यांनी आत्मसात केलं किंवा त्यातूनच ते केलं, पण त्यापेक्षाही चांगलं काय करता येईल तिथे जो आम्ही बघून आलो, ते जे त्या लोकांनी जिथे कामं केलेली आहेत त्यांना आम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे, त्यांचा सल्ला आम्ही घेतोय, त्यांचं मार्गदर्शन घेतोय आणि त्यातून अतिशय लोकांना सुविधा कशी होईल चांगली. उगाच लोक इथे आले नुसते फिरसायला गर्दीमध्ये इकडे तिकडे चालले असं होणार नाही. तर या संदर्भामध्ये प्रत्येकाची व्यवस्था कशी होईल, येणारा माणूस अतिशय तो पाहुणा आहे आपल्याकडचा. म्हणजे आम्ही तसं म्हणतो सगळ्या कार्यकर्त्यांना की बाबा आपल्या घरी लग्न आहे, आपण नवरीवाले आहोत, त्याची जबाबदारी मोठी होते अशा वेळी. मुलीच्या घरच्यांची जबाबदारी मोठी असते. त्याच प्रयागराजला तुम्ही बघा, प्रयागराजला आम्ही इतक्या लोकांना भेटलो पण ते म्हणतात बापरे असं स्वागत कुठेच नाही. म्हणजे पोलीस प्रशासन इतक्या वेळ जागून सध्या तरी सुद्धा ते अगदी हात जोडून नम्र होऊन इतकं त्यांनी रिस्पेक्ट लोकांना दिला की सगळ्याच्या मनामध्ये ते राहून गेलं की बापरे असंही कोणी करू शकतं. इतका रिस्पेक्ट पोलिसांकडून मिळतोय. कोणी असं टाळाटाळ नाही, जा उधर, त्या दिमाग मत खा. संयम ठेवून काम करावं लागलं. संयम ठेवून त्यांनी काम केलं. अतिशय म्हणजे पाहुणचार आपण जसा करतो लोकांचा तसंच त्यांनी त्या ठिकाणी काम केलं. आणि मला शेकडो लोकांनी सांगितलं की असं काम आपल्याकडे झालं पाहिजे, असं पोलीस प्रशासन वागलं पाहिजे, असं प्रशासन वागलं पाहिजे, असं लोकांशी बोललं पाहिजे इतक्या आदबीने. कारण शेवटी लोक तासन तास काम करून कंटाळतात लोक. बरोबर, आपल्यासारखी माणसं आहेत. आता आमच्याकडे तर आम्हाला सवय 1000-2000, तुमच्याकडे जर 1000 लोक भेटायला पाठवले आम्ही तर तुम्ही तर म्हणाल निघतो का जातो का, मी चाललो सोडून इथून म्हणून. आम्हाला सवय. पण पोलीस प्रशासन सुद्धा इतकं नम्रपणे त्या ठिकाणी वागलं, प्रशासन इतकं नम्रपणे वागलं, सगळ्यांची इतकी चांगली व्यवस्था केली आणि काही झालं तर लगेच ॲम्ब्युलन्स, लगेच डॉक्टर, लगेच इतकी सुविधा त्यांनी त्या ठिकाणी दिली. त्यामुळे सुद्धा आपल्या पुढे ते आव्हान आहे, ते आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी या ठिकाणी नाशिकला ते आता चांगलं करावं लागणार आहे. आणि म्हणून आम्ही सगळ्यांचा समावेश आहे. म्हणजे हे काही नुसतं शासनाचं काम नाही की बैठक घेतली प्रशासनाची, महापालिका आहे त्यांचं काम करतील, हे आमचं कमिशनर काम करतील, कलेक्टर काम करतील, प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत ते करतील, असं नाही किंवा पोलीस करतील. तर हे आमच्या घरचं लग्न आहे. आम्हाला इथे सगळ्या लोकांना या ठिकाणी आल्यानंतर त्यांचा आम्हाला रिस्पेक्ट द्यायचा आहे, त्यांना आपुलकीने वागायचं आहे, प्रेमाने वागायचं आहे. त्यांनाही वाटलं पाहिजे की वा कुंभमेळ्यात जाऊन काय बाबा लोकांनी आपल्याला विचारलं पाहिजे. अन्यथा इथे कोणी बोलायला तयार दे, तिकडे जाऊन विचार, त्याला तुमच्या इन्क्वायरीत जा, असं न करता लोकसहभाग हा यामध्ये महत्त्वाचा आहे. नुसतं प्रशासन करते, सरकार करते, मग त्याला अर्थ नाही. या ठिकाणी अनेक हजारो साधू संत महंत आखाडे या ठिकाणी येणार आहेत, त्यांच्याशी आम्हाला नम्रपणे वागावं लागणार आहे, ते वागावंच लागतं. पण त्याबरोबर येणारे लाखो कोट्यावधी लोक आहेत, ते देशभरातल्या कानाकोपऱ्यातून येणार आहेत, जगातून येणार आहेत. मला त्यांचासुद्धा आवा बघत आम्हाला चांगली करावी लागेल. आणि त्यामुळेच मला वाटतं नाशिकचं काम जगभर जाईल, देशभर जाईल. वा रे वा कुंभ, काय सुंदर कुंभ केला नाशिककरांनी. आता हे आम्हाला अपेक्षित आहे आणि म्हणून मी सगळ्या नाशिककरांचा सहभाग यामध्ये घेणार आहोत. त्यांना मदत विनंती केलेली आहे आणि त्यांनी आम्हाला ती मदत देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. आणि त्यांच्या भरोशावर, लोकांच्या भरोशावर आम्ही हा कुंभ अतिशय सुंदर, स्वच्छ आणि सुरक्षित करणार आहोत. वा, म्हणजे मी या बाबतीत गेल्या वेळी कुंभामध्ये उपस्थित असणाऱ्या सगळ्या यंत्रणांना दाद देतो. कारण मी कव्हरेजला होतो तो त्र्यंबकेश्वरला, भाऊ आमच्या शेजारीच बाजूला असायचे, त्यांच्या चेहऱ्यावरती एक फार मोठी चिंता असायची. कारण सगळे आखाडे एका पाठोपाठ एक स्नानाला त्या ठिकाणी येताना मी बघायचो. पोलिसांना याबद्दल मी सलाम करेल. 16, 17, 18 तासापेक्षा अधिकचं काम पोलीस डिपार्टमेंटने गेल्या कुंभात केल्याचं आम्ही बघितलं. जोरदार टाळ्या या सगळ्यांसाठी. हे स्पिरिट आहे मंडळी. आणि हे स्पिरिट खरं या कुंभाच्या निमित्ताने यंदा पुन्हा एकदा आपल्याला दाखवावं लागणार आहे. भाऊ त्र्यंबकमध्ये जाऊया. बघा, त्र्यंबकमध्ये आपण स्वतः तिथं उपस्थित होतात, कुशावर्तावरती, रामकुंडावर देखील आपण होतात. पण तिथं सगळ्यात मोठी चिंतेची बाब अशी आहे, चिंतेची बाब नाही म्हणणार मी, जागा मर्यादित आहे. काय विचार करत आहे? कारण बघा, आखाड्यातले साधू महंतांनाही स्नान करायचं आहे,
भाविकांनाही त्यानंतर तिथे येऊन स्नान करायचं आहे. व कसं टॅकल करणार आहात, कसं सांभाळायचं आहे? मी आधीच सांगितलं की यावेळेला खूप मोठं चॅलेंज आहे. गर्दी आधीपेक्षा 4 पट राहील आणि आमची जागा तेवढीच आहे, ती काही वाढत नाही. उलट अतिक्रमण वाढत राहतात, काही गोष्टी होत राहतात आणि त्यामुळे मग जागा कमी कमी होत राहतात. आता आम्ही सगळ्यात आधी सगळं हे अतिक्रमण काढण्याचं ठरवलेलं आहे. जे जे एन्क्रोचमेंट आहे ते काढतोय. ते खाजगी प्रॉपर्टी आहेत त्यांना आम्ही कॉम्पन्सेशन देऊ, त्या आम्ही हलवण्याच्या त्या ठिकाणी इथं तयारीमध्ये आहोत. आणि काही घाट विस्तीर्ण करणार आहोत आपण? घाट आम्ही मागच्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणात बांधलेत. हां. यावेळेला पुन्हा 800 कोटी रुपयाचे घाट आम्ही बांधतोय. हां. त्र्यंबकेश्वरला बांधतोय, नाशिकला बांधतोय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुशावर्त जे आहे त्र्यंबकेश्वरला ते खूपच छोटं आहे, म्हणजे स्विमिंग पूल सारखंच आहे आपल्या साईजच्या, ऑलिम्पिक साईजच्या, पण तिथे गर्दी खूप मोठी होते. एकच मार्ग तिथे जायचा आहे, एकाकडून निघायचं आहे, पण अतिशय वाईट, म्हणजे मला तर आतापासून अंगावर काटा येतो की याला कसं होईल. आणि म्हणून मी सगळ्या साधू संतांना, आखाड्यांना त्यांची बैठक घेतली. सर्व महंत आदरणीय त्या ठिकाणी आलेत आणि त्यांनी मला सांगितलं की खरं आहे यावेळेला जर असं राहिलं तर हे कसं आवरता येईल आपल्याला, कसं होईल. आणि म्हणून त्यांनी मान्य केलं की गावाच्या बाहेर, त्र्यंबकच्या बाहेर तुम्ही ही नदी थोडी तिकडे वळवा. आणि ती वळवली की त्या काळ पावसाचे दिवस आहे, पाणी असतं आम्हाला या दिवसात, आणि ती जर वळली तर तिथे मोठे 2 कुंड करा. जसं कुशावर्त कुंड आहे आपला, त्या धर्तीवर तिथे करा. हेच पाणी तिकडे जाईल, ते कुंड त्या ठिकाणी करा. आम्ही सांगतो आम्ही तिथे स्नान करू. आम्ही केलं म्हणजे लोक त्या ठिकाणी स्नान करतील, कारण शेवटी हा कुंभ सगळं साधू संत महंतांचा आहे, सगळ्या आखाड्यांचा आहे. ते म्हणले आम्ही करू, कारण शेवटी आम्हाला हे करत असताना लोकांचा जीव तेवढाच महत्त्वाचा आहे. अरे हम लोग कुंभ करेंगे, लोगों की जान चलेगी, मर गए, कुछ हो गए, कुछ हादसा हो गया, क्या काम का बोले प्लीज. आणि त्यांनी एवढं मोठं पण दाखवलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही बाहेर कुंड तयार करा. आम्ही आता ती जागा ॲक्वायर केलेली आहे. 2 मोठे कुंड आम्ही त्या ठिकाणी करतोय. सरत नदी तिथून वाहत जाईल अशी व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करतोय. आणि मला वाटतं की कुशावरचा जो प्रश्न आहे त्र्यंबकेश्वरचा, हा त्यातून सुटलेला आहे, जवळपास सुटलेला आहे. ते जर झालं तर आमची मोठी अर्धी गर्दी त्या कुंडामध्ये जाऊन स्नान जर करेल तर साधू संत मंत्र आखाड्याने स्नान केलं तर लोक म्हणतील हेच इथेच. बरोबर. अन्यथा लोकांची अशी भावना की आम्ही नाही, आम्हाला त्या कुंडाचा आंघोळ करायची आहे, त्यांचा आग्रह असतो तिथेच तिथेच जायचं. करायचं. बरोबर आहे. मागच्या वेळेला सुद्धा आमच्यावर खूप मोठे उपकार मी सांगेल या सगळे साधू संत महंत आखाड्यांनी केलेत. 12 वर्षापूर्वी, मागच्या आणि त्याच्या 12 वर्षापूर्वी ज्यावेळेला ती घटना घडली, यंदाही त्यांच्याशी संवाद साधण्याची काटेरी मुकुटाची जबाबदारी तुमच्यावर आहे. त्यावेळेला जे स्टॅम्पेड झालं, त्यावेळेला जे लोक मृत्युमुखी पडले, ते का केले तर आमचा जो सगळा शाही मार्ग होता, तो मार्ग होता सगळा मिरवणुकीचा, त्याचा स्लोप असा होता आणि रस्ता रुंद होता, म्हणजे अरुंद होता, छोटा होता. आणि त्यातून जाताना कुणीतरी सांगतात की पैसे फेकले वरती चिल्लर, आणि ते घ्यायला लोक खाली वाकले आणि मागून येणारी गर्दी अशी मुंग्यांसारखी गर्दी होती. आणि मग लोक एकावर एक पडले आणि त्यामुळे अनेक लोकांचे त्यात जीव गेले, मृत्युमुखी पडले. आणि म्हणून मागच्या वेळेला मी सगळ्यांना विनंती केली, इन्चार्ज झाल्यावर सगळ्यांकडे गेलो, त्याच्या अध्यक्षांकडे गेलो, यांच्याकडे गेलो नाशिकमध्ये, की बाबा तुम्ही काही करा पण हा रस्ता आम्हाला बदलायला परवानगी द्या. आधी थोडी वादावादी झाली, थोडं हो नाही झालं, रुसवे फुगे झाले, पण मी त्यांना विनंती केली की बाबा हा लोकांसाठी आहे, भाविकांसाठी आहे, तुम्हाला इकडून जायचं आहे, उद्या काही झालं होऊ नये, पण आता परत आधी काही यावर्षी झालं तर मग त्याला जबाबदार कोण, मग काय करायचं, लोकांचे जीव घालून आपण एवढा कुंभ पळतोय. त्यांनी सुद्धा आम्हाला मान्यता दिली. आम्ही अतिशय मोठा रोड बाजूचा तो त्या ठिकाणी घेतला, तो तयार केला आणि त्यामुळे इतका सुकर सगळा हा प्रवास झाला, हा कुंभ झाला की मग कुठलंही स्टॅम्पेड त्या ठिकाणी झालेलं नाही. आणि म्हणून खरं यांचं, साधू संतांचंही मोठं योगदान आहे. आम्ही तुम्ही तर येऊ, सगळे लोक येतील, पण याच्यामध्ये महत्त्व जे आहे ते सर्व या आखाड्यांचं आहे, साधू संत महंतांचं आहे निश्चित आहे. आणि त्यांनी मदत केल्यामुळे पुढचा अनर्थ कुठलाही त्या ठिकाणी झाला नाही. आणि अतिशय सुंदर, मला वाटतं आतापर्यंतच्या कुंभामध्ये, मागच्या उज्जैनच्या कुंभामध्ये खूप लोक गेले होते, मृत्युमुखी पडलेत. असं कुंभच होत नाही की ज्यामुळे कुठली कॅज्युअलिटी होत नाही. प्रत्येक कुंभामध्ये जीव गमावा लागतो. पण मागचा आपला एक कुंभ, आणि मी तुम्हाला पुन्हा सांगेल, सगळ्या प्रशासनाच्या, पोलीस प्रशासनाच्या मदतीने, आमचे सगळे जिल्हाधिकारी आहेत, कॉर्पोरेशन आहेत, सगळे त्यात सगळे घटक असतात, त्याच्यामध्ये सगळे असतात, सगळ्यांच्या मदतीने आणि लोकांच्या सहभागातून आम्ही हा कुंभ 3 पट जरी गर्दी असली तरी मागच्या वेळेपेक्षा अतिशय सुंदर, स्वच्छ आणि अतिशय अतिशय सुरक्षित असा हा कुंभ यावेळेलाही करू. त्यांच्या बोलण्यातला आत्मविश्वास फार मोठा आहे, कारण गेला कुंभ त्यांनी सांभाळलेला आहे. त्यामुळे यंदाचाही कुंभ हा रेकॉर्ड ब्रेक गर्दीचा असणार आहे. आपल्या नाशिककरांची फार मोठी जबाबदारी असेल, कारण हा आपला दारात होणारा सोहळा आहे आणि हा सोहळा योग्य पद्धतीने व्हावा यासाठी प्रत्येक घटकाने यामध्ये हा माझा सोहळा आहे
आणि तो छानच झालं पाहिजे या हिशोबाने काम करणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. पण यात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जो मला असं वाटतं कुंभमंत्री म्हणून, कुंभमेळा मंत्री म्हणून तो आपल्याला लोकांमध्ये बिंबवावा लागणार आहे. हा आरोग्य कुंभ देखील ठरलं पाहिजे. स्वच्छता आणि या सगळ्या ह्याच्यात आता गर्दी होणार, म्हणजे काही वेळेला काही गोष्टी इकडे तिकडे होतात, पण मग यातनं साथीचे आधार देखील उद्भवणार नाही त्याची काळजी घेणं फार आवश्यक असणार आहे. गेल्या वेळी आपण बघितलं होतं की डोळे येण्याची साथ मोठ्या प्रमाणात आलेली होती, पण हा कुंभ आरोग्य कुंभ देखील ठरावा. काय याबद्दल कसा विचार करताय? बरोबर, आरोग्यदायी कुंभ ठरावा ही आपली अपेक्षा रास्त आहे. त्यासाठी आम्ही खूप काळजी घेतलेली आहे. यावेळेला काळजी घेतलेली आहे कारण एवढे कोट्यावधी लोक येऊन ज्यावेळेला एका कुंडामध्ये आंघोळ करतात, मग इन्फेक्शन होतं, कुठे काय होतं. बरं पावसाळा असल्यामुळे आपलं पाणी खूप वाहतं राहतं, आम्ही धरणातूनही पाणी सोडतो, पण थोड्याफार प्रमाणामध्ये हे होण्याची शक्यता असते, ही गोष्ट नाकारता येत नाही. आणि त्यामुळे आम्ही आता हेल्थ डिपार्टमेंट आमचं अतिशय सज्ज झालेलं आहे. मेडिकल एज्युकेशनचे नवीन सगळे डॉक्टरांची टीम आम्ही त्या ठिकाणी उभी केलेली आहे. डोळ्यात टाकायला जे काय ते आपण ते टाकतो औषध वगैरे ते सगळं त्या ठिकाणी तयार ठेवणार आहोत. आणि जे जे काय लागणार आहे आवश्यक त्या सगळ्या गोष्टी, म्हणजे आता तर टेक्निक इतकं पुढे गेलेलं आहे की नुसती हाताला बॅच लावला तर तो कळतो त्याच्यामध्ये की याला काय ताप आहे, आजार आहे, काय काय नाही, मग त्याला बाजूला करायचं, काय करायचं. पण एवढ्या गर्दीमध्ये शक्य होत नाही, होणार नाही. पण आरोग्याची काळजी आम्ही या बाबतीमध्ये खूप घेतली. स्वच्छतेची काळजी आम्ही खूप घेतलेली आहे. टॉयलेट असतील, बाथरूम असतील, याचं फार मोठं म्हणजे एवढे कोटे लोक आल्यावर ते सगळ्यात महत्त्वाचं असतं की रस्त्यावर कुठे घाण होता कामा नये, कुठे कोणी विष्ठा लघवी करता कामा नये, आणि यातून मग सगळे पुढचे रोग उद्भवतात. आणि ते होऊ नये म्हणून त्यासाठी आम्ही सगळ्या व्यवस्था, लोकांच्या ज्या आपल्या गरजा आहे अत्यावश्यक त्या सगळ्या करण्यासाठी आम्ही सगळी व्यवस्था, मोठी व्यवस्था, गेल्या वेळेपेक्षा दुप्पट तिप्पट करायला टॉयलेट्स वाढवावे लागतील, ते चेंजिंग रूम वाढवावे लागतील लेडीजसाठी, हे आम्ही सगळ्या ठिकाणी करतो. आणि तुम्ही जे म्हणता ते खरं आहे. आपण पंढरपूरची वारी दरवर्षी बघतो, बरोबर, लाखो लोक त्या ठिकाणी जातात. त्यावेळेला 15-20 लाख तो एका दिवशी त्या ठिकाणी लोक होते. मी स्वतः तिथलंही क्राऊड मॅनेजमेंट मीच करतो. तुम्हाला माहिती आहे 24 तास मी त्या मचांवर उभारून लोकांना इथे अडवा, यांना सोडा, तिकडे दोरी लावा, पोलीस वगैरे आम्ही सगळे मिळून करतो, स्वयंसेवी संस्था मिळून. पण आतापर्यंत तुम्ही 4-5 वर्षात बघा, म्हणजे इतका बदल झालेला आहे. बरं, पूर्वी काय व्हायचं, पंढरपूरची वारी पुण्याहून निघाली पंढरपूरकडे की ज्या ज्या गावांना ती थांबायची वारी, काय परिस्थिती तिथली. म्हणजे तुम्हाला सांगतो, वारी झाल्यावर वारीच्या वेळेला लोक 8-8, 10-10 दिवस गाव सोडून निघून जायचे बाहेर. अगदी म्हणजे सोहळ्यात सुद्धा निघून जातात, सोळा निघून जायचे. कारण लोक मग काय करणार, काय व्यवस्थाच नाही त्या ठिकाणी. प्रातःविधीसारखी व्यवस्था असेल, सगळे लॅट्रिनला बसलेत, लघवी करायला बसलेत गाव, आणि इतकी दुर्गंधी आणि इतकं वाईट स्वरूप की आपण म्हणतो कशासाठी आपण हे करतोय. आणि इतके आजार साथीचे याच्या वेळेला यायचे. त्यामुळे लोक 10-10 दिवस जोपर्यंत सगळं सरकार साफ करणार नाही, तिथे सगळं काही फिनाईल मारणार नाही, पावडर टाकणार नाही, जोपर्यंत सगळी दुर्गंधी राहणार तोपर्यंत लोक गावाकडे येतच नव्हते. नातेवाईकांकडे बाहेर निघून जायचे लोक. ही वस्तुस्थिती आहे. पण गेल्या काही वर्षामध्ये आम्ही खूप मोठा निधी, मी ग्रामविकास मंत्री होतो त्यावेळेला सगळ्यात जास्त निधी मी गेल्या 2-3 वर्षापूर्वी त्यांना दिला. बेसिक गोष्ट आहे, टॉयलेटच्या याच्या सगळ्या व्यवस्था मी त्या ठिकाणी वाढवल्या, पाण्याचे टँकर वाढवले, त्यांच्या राहण्यासाठी आम्ही मोठे त्या ठिकाणी ते जर्मन हँगर टेंट त्या ठिकाणी टाकले. आणि त्यामुळे आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा आता विषय बंद झाला. यंदाही स्वच्छतागृह, त्यानंतर कुठल्याही भाविक आला की पहिले त्याला शुद्ध व्हायचं असतं, स्नान करायचंय, मला आंघोळ करून मग मी देवाच्या दर्शनाला जाईल. स्वच्छतागृह काही वेळेला उपलब्ध नसतात किंवा ती दूरवर असतात, त्याचंही कशा प्रकारे व्यवस्थापन असणार? अतिशय योग्य नियोजन, सुंदर असं नियोजन आम्ही त्याचंही या ठिकाणी केलेलं आहे. पंढरपूरला यावेळेला आम्ही तेच केलं. अगदी नदीकाठापासून सगळे टक्के कोणीच बाहेर बसणार नाही, कोणीच नाही, कुठेच काही होत नाही आता. आणि म्हणून या कुंभमेळ्यामध्ये एवढ्या गर्दीमध्ये आम्हाला ते मोठं चॅलेंज आहे की हे सगळ्या व्यवस्था करायच्या, टॉयलेट बाथरूमच्या व्यवस्था करायच्या, लेडीज आहेत त्याला चेंजिंग रूमच्या व्यवस्था करायच्या, हे महत्त्वाचंच आहे. जेवणाच्या वेळेला कुठे ते मग सगळे पत्रवाडे उठी इकडे फेका तिकडे फेका असं होणार नाही. यावेळेला आमच्या RSSच्या संघटनेने ठरलं की आम्ही स्टीलचे ताटं देऊ लोकांना. बरं, जेवायचे ताट ठेवायचे आम्ही देऊ. आता त्या प्लॅस्टिकचे प्लेट, त्या कागदी प्लेट, त्या इतक्या आता कोटीच्या संख्येवर त्या पडल्यावर कसं होणार तुम्ही सांगा. आणि त्यामुळे त्यावेळेला त्या काळामध्ये तिथून गाडी जात नाही, ट्रॅक्टर जात नाही उचलायला, ट्रान्सपोर्टेशनचे प्रॉब्लेम येतात. आणि त्यामुळे स्टीलचे ताटं द्यायचे, स्टीलच्या वाट्या द्यायचे त्यांना काय असेल भाजी वगैरे खायला. आणि आम्ही जे सगळे दानशूर लोक आहेत ते सगळे करणार आहेत त्यांना आम्ही तेच सांगतो आहोत. आणि सगळे तयार आहेत की आता आम्ही स्टीलच्या ताटा वाट्यामध्ये त्यांना जेवू देऊ, लगेच ते धुतल्या की लगेच पुढच्या माणसाला. अन्यथा एवढ्या सगळ्या व्यवस्थेच्या प्लेट ठेवायच्या कुठे, फेकायच्या कुठे, त्यातलं ते उष्ट असतं ते टाकून देतात लोक, तसे रस्त्यावर फेकतात. मला वाटतं त्यासाठी सगळंच नियोजन, अतिशय सुंदर नियोजन आम्ही या ठिकाणी यावेळेला करणार आहोत. प्रेक्षकांमधनं देखील आपण काही प्रश्न घेणार आहोत. वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याही मनात
काही प्रश्न आहेत, त्यांना काही सूचना देखील करायच्या आहेत कुंभमेळा मंत्र्यांना. मला असं वाटतं की आपण त्यासाठी तयार राहावं, आपण ते प्रश्न देखील करणार आहोत. पण या सगळ्या ह्याच्यात मला तुमचं याबद्दल विशेष वाटतं किंवा तुमच्याबद्दलचे कुतूहल वाटतं. 12-12 तास तुम्ही गेल्या वेळी पाण्यामध्ये उभं राहून 24 तास नाही 24 तास 24 तास तुम्ही तिथं उभं राहून सगळं व्यवस्थापन बघत होतात. पण ह्या सगळ्याच्यातनं माणूस म्हणून राजकारणापलीकडे तुम्हाला याचं एक मानसिक समाधान मिळतं का? प्रश्न नाही, एवढं पुण्याचं काम आहे म्हणजे मला वाटतं माझ्या एवढं पुण्यात मात्र कोणीच नाही. 12 वर्षापूर्वी पण मीच कुंभमेळा मंत्री, मीच ते काम केलं. बरं, मी असं म्हणेल की साधू महंतांच्या परीने सगळ्या परवान्यांमध्ये त्यांचं देखील स्नान होते, हे विशेष आहे. मला वाटतं जोरदार टाळ्या होऊन जातात यासाठी. आणि पुन्हा दुसऱ्यांदा मला ही संधी त्या ठिकाणी मिळते आणि माझा स्वभाव आहे, तुम्हाला माहिती आहे, मी राजकारणाच्या पलीकडचा माणूस आहे. मला सगळे म्हणतात, तुम्ही म्हणतात संकटमोचक, संकटमध्ये का म्हणतात, तर मी कुठेही, मला असं भीती नावाचे विषय माझ्या लिस्टमध्ये नाहीच आहे कुठे माझ्या आयुष्यामध्ये. मी कुठे असेल, मी केरळला पाऊस झाला, मी 12 दिवस बोटीमध्ये 2 विमानं मागवले मी सेनेचे, त्याच्यामध्ये जवळपास 7-8 ट्रक मी मेडिसिन दिलं, 100 ट्रक एका विमानामध्ये डॉक्टर घेतले आणि मी केरळमध्ये 12 दिवस रात्रंदिवस बोटीतून फिरून आम्ही सगळ्या लोकांना आम्ही घराघरातून पाण्यामध्ये होते सगळे अर्धे शहर आणि लोक शहरामध्ये त्या गावांमध्ये होते, घरामध्ये होते. आम्ही त्या ठिकाणी काम केलं. परवा त्या ठिकाणी लँडस्लायडिंग झालं. मला रात्री मुख्यमंत्री महोदय शिंदेसाहेब होते, त्यांचा फोन आला, म्हणजे सकाळी जा, हेलिकॉप्टर घ्या. म्हटलं सकाळी की वाजवून काय होईल, खोपोलीजवळ होतं. म्हटलं जायला किती वेळ लागेल, म्हणजे 1.5-2 तास. मी गाडी काढली, ड्रायव्हरला घेतलं, मी एकटा गेलो. रात्री मी 12 वाजता चढायलावरती सुरुवात केली, 8 किलोमीटर असा तो डोंगर सगळा. दिवसासुद्धा माणूस जाऊ शकत नाही तिथे, सायकल जात नाही, माणूस जात नाही, वाहन जात नाही, पाऊस मुसळधार, हवा इतकी, एवढीच पावटी, इकडे 1000-2000 फूट दरी, तिकडे 2000. मी रात्री, मला काहीच माहिती तिथलं. मी तिथे महेश बालटे आमचे तिथले स्थानिक आमदार आहेत, मी म्हटलं तू गेलेला का, म्हणजे 1-2दा गेलेला. मी त्याला उठवलं रात्री, महालक्ष्मीला तो झोपलं, म्हटलं उठ लवकर खाली आहे. मी त्याला गाडीत टाकला ना, आम्ही 2 जणं रात्री वरपर्यंत गेलो. 2.5 तासामध्ये मी तो 8 किलोमीटर अंतर असं रांगत वरपर्यंत मोबाईलच्या टॉर्चमध्ये एवढ्या अंधारात गेलो. मी नाही काही काळजी करत त्या ठिकाणी. मी बदलापूरला त्या दिवशी घटना घडली, त्या छोट्या मुलीवर बलात्कार साईडला सगळं रेल्वे थांबून ठेवली 10 तास. काही नाही, कोणीच जात नव्हतं तिथे. 7 तास झाले रेल्वे बंद. टीव्हीवर सगळे लोकांची प्रतिक्रिया, कुठे मेले पुढारी, कुठे गेले आमदार खासदार, त्यांना फक्त गोविंदातच नाचायचं आहे का, हेच करायचं आहे का, इथे कोण येईल. मला जसं मी नाशिकहून मुंबईला पोहोचलो, टी व्ही सुरू केला, मला ती बातमी कळाली. मी लगेच त्या ठिकाणी गाडी काढली, सरळ तिथे गेलो. मला सगळ्यांनी अडवलं, पोलिसांनी अडवलं, कमिशनर कलेक्टरमध्ये जाऊ नका, लोक दगड मारतायत, पोलीस जखमी होत आहेत. मी डायरेक्ट प्लॅटफॉर्मवर जाऊन उभं राहिलो. म्हटलं बोला, मी आलो, काय म्हणणं आहे तुमचं. 1 तास त्यांना समजवलं, ऐकायला तयार नाही. शेवटी सगळ्या पोलिसांना मी सांगितलं, 1000 पोलीस बाहेर उभे होते, काहीच करायचं नाही. मी त्यांना सांगितलं 10 मिनिटात मी बाहेर जातो, 10 मिनिटात खाली करा, नाही तर आम्हाला हे रिकामं करावं लागेल. लोक अडलेले आहेत, त्यांना इथं जात आहेत नाही, मुलं आहेत, मुली आहेत, सगळे साखरमणे आहेत, नोकरी केलेले लोक आहेत. 10 तास झाले, 8 तास झाले ट्रॅफिक बंद ठेवली तुम्ही. तर त्या सगळ्या मागण्या मी मान्य केल्या. फक्त शेवटची मागणी होती की त्या माणसाला इथं इथे फासावर चढवा, फासाचा दोर घेऊन आले होते ते, आपण बघितलं होतं. असं करता येत नाही, असा कायदा नाही आपल्याकडे. बाकी सगळ्या त्याच्या मागण्या मंजूर केल्या. शाळेवर कारवाई, पोलिसांवर कारवाई, उज्ज्वल निकमांना द्या, फास्ट ट्रॅकमध्ये टाका. कोणीच ऐकायला तयार नव्हतं. मग मी शेवटी सांगितलं काय, पोलिसांना बाहेर आलो, CPंना म्हटलं काहीच करायचं नाही, सगळ्यांनी हातात काड्या वर करायच्या, जोरात जायचं प्लॅटफॉर्मवर, जोरात आपटायच्या गाड्या, कोणालाच काडी मारायची नाही, कोणावर उगारायची, फक्त जोरात ओरडायचं तोंडाने, पण मारायची नाही. म्हटलं 3 मिनिटामध्ये 5 मिनिटामध्ये सगळं खाली होईल. तेवढं नाही साहेब, लोक दगड मारतील. म्हटलं कोणीच मारणार नाही, तुम्ही एकदम फास्ट होता. तुम्हाला खोटं नाही सांगत, 2च मिनिटामध्ये सगळा प्लॅटफॉर्म खाली होऊन गेला. 2च मिनिटामध्ये. मागे सांगलीला, कोल्हापूरला पूर आला, क्रोकोडाईल पार्क होतं, मला सांगलीवाडीत जायचं होतं. माझ्याबरोबर तिथे सोहेल शर्मा म्हणून SP होते, 28-30 वर्षाचा जवान आणि मिलिटरीतला कॅप्टन होता, तो त्याच वयाचा असेल. आम्ही बोट घेऊन गेलो पुढपर्यंत, सगळ्या गावात शहरात आम्ही 2 दिवस सगळं जेवण खाऊन टाकायचं बोटीतून, पण आम्हाला पुढे जाता येत नव्हतं, त्या गावात काहीच पोहोचत नव्हतं. मग काय करायचं, म्हटलं चला पोहोच जाऊ. मला तू तैरताय, बोले हा. तो दुसरा म्हणे हा, मी बेच्या स्विमारू. मला चलो. पाणी मग कमरेपर्यंत, छातीपर्यंत, वरपर्यंत चाललं गेलं. त्याचा एक फोटो कुठेतरी वरून काढून टाकलेला होता. मला मध्ये गेल्यावर मला पोहत असताना मला आमचा सोहेल शर्मा म्हणतो की भाऊ एक क्रोकोडाईल पार्क आहे. म्हटलं क्रोकोडाईल पार्क, हा बोली जसं क्रोकोडाईल आहे. म्हटलं आता अर्ध्या ताल्यावर सांगतोय का, आणि तर सांगायचं. मी म्हटलं चल पुढे जे होईल ते होईल, पाहून घेऊ. आम्ही 1.5-2 किलोमीटर त्या गावाला पोहत गेलो त्या ठिकाणी. म्हणजे मला असं भीती वगैरे असे, मी तुम्हाला 25 किस्से सांगेल की मी कुठेच घाबरत नाही. अनुभव दीर्घ आहे राजकारणातला. नॅचरल नैसर्गिक आपत्ती असू द्या, मोर्चे असू द्या, 10,000 लोकांचे, 1 लाख लोकांचे, आमच्याकडून कोणी जात नाही. कोण जाईल, मुख्यमंत्री सांगतात, मग गिरीश महाजन जाईल. नाही, आम्ही आश्वस्त आहोत,
कायम आश्वस्त आहोत या सगळ्या संवादानंतर की काश्मीरला सुद्धा पेहलगामला त्याच रात्री मी पेहलगामला पोहोचलो. लगेच मी आपले लोक अडकलेले होते, मी त्या ठिकाणी पोहोचलो. उत्तराखंडमध्ये लँडस्लायडिंग झालं, लगेच दुसऱ्या दिवशी मी त्या ठिकाणी पोहोचलो. इतकं भयावह वातावरण होतं, पण मी नाही काही काळजी करत. शेवटी माझा तो स्वभाव आहे. त्वरित दखल घेणं त्या घटनेची हा तुमचा गुणधर्म आहे आणि त्याबद्दल खरं आम्ही फार शुभेच्छुक आहोत. काही प्रेक्षकांचे आपण प्रश्न देखील घेणार आहोत. मला असं वाटतं ते प्रश्न आपण घेऊयात. पहिला प्रश्न. जय श्री राम. जय श्री राम. मैं अखिल भारतीय त्रिनौनी अखाड़ा के राष्ट्रीय प्रवक्ता के रूप में मैं आपको बोल रहा हूँ. सर ये कहता हूँ, आप तो बहुत चर्चा में बहुत कुछ बताया गया सिंहस्थ की, लेकिन सिंहस्थ जहाँ होगा तपोवन में वो जगह के विषय में अभी तक आप कोई भी शब्द अभी तक बोले नहीं. मैं कृपया जानना चाहूँ सिंहस्थ की जमीन जो किसान से लेना है किस प्रकार लेना है, उनकी सुविधा के अनुसार उनको कोई परेशानी भी नहीं हो, उसको ध्यान में रखते हुए सिंहस्थ के लिए जमीन के लिए कायम स्वरूप के लिए जो आप हम लोग को आपको हम निवेदन दिए हैं हमारे अखाड़ा की ओर से 1000 एकड़ जमीन लेने के लिए, अभी तक वो विषय में आप कोई बोले नहीं. कृपया इसकी हमको जानकारी दीजिए. साधुग्रामचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे, कारण या साधुग्रामला दर 12 वर्षांनी आम्हाला जागा लागते. त्याच्यावर आम्ही रिझर्वेशन टाकून ठेवलेलं आहे. त्यांना ते जागे विकता येत नाही, त्यांना त्याचा मोबदलाही मिळत नाही आणि अनेक शेतकऱ्यांची तक्रार आहे. खूप बिचारे ते फिरतात. हे वस्तुस्थिती आहे, कारण एवढ्या किमतीच्या शहरातली जागा आहे, एवढ्या किमतीची जागा त्यांची असून सुद्धा त्यांना त्यांचा मोबदला मिळालाच पाहिजे. गेल्या वेळी चर्चा झाली, पण नंतर 12 वर्षांनीच पुन्हा हा विषय निघतो. पण यावेळेला मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे, मॅडमसुद्धा या ठिकाणी मनीषा मॅडम या ठिकाणी ज्या कमिशनर आहेत महापालिकेच्या त्या आहेत आणि यावेळेला जवळपास तो निर्णय तर झालेला आहे. या 8-10 दिवसामध्ये मला वाटतं पुन्हा बसून हा निर्णय आमचा सगळा फायनल होईल आणि त्याचा जो मोबदला आहे तो आम्ही मग कसा TDR म्हणून द्यायचा, पैशातून द्यायचा, त्याचं पर्सेंटेज ठेवायचं अर्धं 60%, 50%. मला वाटतं हा विषय आता यावेळेला आम्हाला निकाली काढायचा आहे. मी परवाही मिटिंगमध्ये कॅबिनेटमध्ये सांगितलं की आता याच्या पुढच्या कुंभाला वाट बघायला लावू नका. ह्या सगळ्या लोकांना पैसे आम्हाला याच वर्षी द्यायचे आहे. या वर्षी म्हणजे या महिनाभरातच त्यांचा निकाल आम्हाला या ठिकाणी लावायचा आहे. कारण त्यांच्यावर अन्याय करून कसं चालेल. त्यांची जमीन ते दरवर्षी आपल्याला देतात. जवळपास 350-400 एकर जमीन आहे. अजून आम्हाला अतिरिक्त जमीन लागणार आहे. आम्ही ती शोधतोय, ती घेणार आहोत. सरकारी जमिनी आहे त्या ठिकाणी आजूबाजूला. मेरीची जमीन आहे, खादी ग्रामोद्योगची जमीन आहे. त्याचा कसा उपयोग करता येईल. आधुनिक टेंट आम्हाला लावायचे आहेत, कारण येणारे खूप VIP पण याच्यामध्ये आहेत. VIP पण आहेत. असं नाही की फक्त बिचारे सर्वसाधारण लोक आहेत. तर लोक खर्च करायला तयार आहेत. आता प्रयागराजला आपण बघितलं तर इतक्या टेंट सिटी तयार केलेल्या होत्या. चॉपर आम्ही आणतो, हेलिकॉप्टर आम्ही 10 हेलिकॉप्टर नाशिकला त्र्यंबकेश्वरला वेगळे त्या ठिकाणी तयार करतो आहोत की लोकांना इथून तिथे तिथून तिथे शिर्डीला हे आणण्यासाठी सुविधा झाली पाहिजे. आणि म्हणून हा कुंभ सगळ्या अर्थाने वेगळा राहणार आहे. मी तुम्हाला सांगतो ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा असणार आहे. म्हणजे रेल्वेने येणारे असतील, बसने येणारे असतील, गाड्यांनी येणारे असतील, पण त्याचबरोबर विमानाने हेलिकॉप्टर येणारे लोक सुद्धा खूप आहेत त्यावेळेला. कारण प्रयागराजला एवढं सगळी व्यवस्था केल्यावर अपूर्ण पडली. त्यामुळे आम्हाला या ठिकाणी खूप मोठ्या व्यवस्था या विमान असेल हेलिकॉप्टरच्या सुद्धा या ठिकाणी उभ्या करायच्या आहेत. आणि साधुग्रामचा प्रश्न मात्र या वर्षी या 2-3 महिन्यामध्ये त्याचा निकाल आम्हाला लावायचा आहे. बरं, पुढला प्रश्न आपण घेऊयात. नमस्कार, मी दत्तात्रय रामबोडगे, बेलगाव डगा, नाशिक. माझा प्रश्न असा आहे की सामाजिक बांधकाम विभागामार्फत नाशिक त्र्यंबक रोडचं काम सुरू होत आहे. तर पहिल्या माहितीनुसार एका बाजूला 15 मीटर आणि दुसऱ्या बाजूला 15 मीटर यानुसार हा रोड होणार होता. परंतु त्याला म्हणजे ह्या गोष्टीला सर्व शेतकरी बांधव तयार आहेत आणि आम्ही शेतकरी पण सिंहस्थाचाच एक भाग आहोत. तर नुसता त्र्यंबक रोडवरच आता जो 6 पदरी होतोय त्याला सर्व शेतकरी बांधव ॲग्री आहेत, पहिली गोष्ट. परंतु त्याच्यापेक्षा शेतकऱ्यांचं इतर क्षेत्र घेऊ नये अशी सर्व शेतकऱ्यांची भूमिका आहे. आणि उड्डाणपुलाचाही विचार व्हावा. नाशिक रोड ते त्र्यंबकेश्वर उड्डाणपुलाचा विचार व्हावा. आपण मला हे निवेदनही आज दिलं. खरं आहे, आता आपल्याला कल्पना आहे की सगळ्यात जास्त ट्रॅफिक, जास्त वर्दळ वाहतूक ही नाशिक त्र्यंबकेश्वर असते. मागच्या वेळेला ट्रॅफिक जाम झाल्यामुळे नाशिकहूनच लोकांना इतके 40-45 मिनिट पायी जावं लागलं. ही वस्तुस्थिती आपण बघितली. पण इथून लोक बिचारे पायी 40 वृद्ध वयस्कर लोक सगळे बाया माणसं थेट त्र्यंबकपर्यंत पायी गेलेत. म्हणजे आमच्याकडे ते बघवत नव्हतं की इतक्या लांब हे लोक पायी पायी जात आहेत. कारण ट्रॅफिक अशी जाम झाली, गाड्या हलायलाच तयार नाही. प्रयागराजला ते झालं 2-2, 3-3 दिवस लोकांना गाड्यामध्ये झोपावं लागलं, तिथेच बसून राहावं लागलं. इतकी वाईट परिस्थिती झाली. आणि म्हणून रस्ता रुंदीकरण झालं पाहिजे, ही वस्तुस्थिती आहे. एवढा मोठ्या कुंभाला आम्ही जातो. पण आपण जे म्हटलेलं आहे ते मी आता इंजिनियरला बोलून घेईल.
नाही, तुमचा विरोध आहे, पण आता काही गोष्टी अशा आहेत की त्या कराव्या लागतात. तर वाहनं वाढत आहेत, किती वाहनं वाढलीत. मागच्या वेळेच्या 12 वर्षात या वाहनात जवळपास 3 पट 4 पटचा फरक पडला असेल जिल्ह्यामध्ये सुद्धा. म्हणजे वाहनंही वाढत आहेत, आता वाहनांशिवाय कोणी देत नाही. खाजगी वाहनातून वर्दळ वाढते आणि म्हणून आपल्याला त्रास होणार नाही. आपल्याला काय असेल ते योग्य कॉम्पन्सेशन मिळेल, ते जाईल ते, किंवा अजून हा थोडा रस्ता छोटा कसा करता येईल त्यातून तुम्ही जास्तीत जास्त वाचाल, यासाठी आपण प्रयत्न करू. पण नाशिक त्र्यंबकेश्वरकडे येणारे सगळे रस्ते याचं काम आता आपण हाती घेतलं. म्हणजे घोटीकडून येणारा रस्ता सुद्धा आपण 4 पदरी करतोय ना, त्र्यंबकेश्वरकडे येणारा रस्ता हे आपण करतोय. आणि सगळे छोटे मोठे रस्ते हे सगळे नवीन करतोय आपण त्या ठिकाणी, जेणेकरून कुठे वाहतुकीची कोंडी होणार नाही. बिलकुल. पुढचा प्रश्न अगदी थोडक्यात. इंडस्ट्रीसाठी या पर्वणी काळामध्ये आपण नो व्हेकल झोन करतो, तर त्या काळात इंडस्ट्री कशा चालू राहतील याकरता त्र्यंबक रोड जो आहे आपला, त्र्यंबक नाक्यापासून त्र्यंबकेश्वर पर्यंत कुठेही क्रॉसिंग नाहीये. सातपूर महात्मा नगरच्या लोकांना सिडकोमध्ये जायचं असेल, अंबडमध्ये जायचं असेल, तर तिथं कुठं क्रॉसिंग नाहीये वरतून. तर त्याच्यासाठी पण आपण या कुंभमेळ्यामध्ये काही 1-2 फ्लायओव्हरचा विचार अवश्य करावा. आणि अंबडवरून त्र्यंबकला जातात सगळे गरवारे पॉईंटवरून, तर त्या ठिकाणी सुद्धा इंडस्ट्रीला हॅम्पर होणार नाही असं जर काही नियोजन आपल्याला करता आलं. आता त्या बाबतीत काय नियोजन केलं मला अजून म्हणजे आता डायरेक्ट सांगता येणार नाही. पण आमच्या आयुक्त या ठिकाणी महापालिकेच्या बसलेल्या आहेत, मनीषा खत्री शर्मा, तर त्यासुद्धा त्याची नोट घेतील. आणि मला आत्ताच सांगता येणार नाही किंवा तिथून इकडे काय केलं काय नाही, पण निश्चित इंडस्ट्रीला त्रास होणार नाही, कुठली वाहतूक आहे ती बंद राहणार नाही, याची काळजी आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी घेऊ. भाऊ, प्रश्न असा आहे की प्रशासन सगळ्या तयारी करते, आपण गेले अनेक दिवस लोकांकडून समजून घेत आहे, पण या माध्यमातून नाशिककरांकडून, त्र्यंबकेश्वरकरांकडून आम्ही काय करावं, आम्ही आमचा हा ब्रँड कसा हे करावा, त्याची तयारी आम्ही काय करावी, आपल्याला सरकारला आमच्याकडनं काय अपेक्षा आहे? मी तेच सांगितलं की लोकसहभागाशिवाय हा कुंभमेळा होऊ शकत नाही. हा नुसता पोलीस उभे राहिलेत, प्रशासन उभं राहिलं, महापालिका उभं राहिली, कर्मचारी, त्यातून होणारच नाही आहे. म्हणजे हा कुंभ अतिशय सुंदर स्वच्छ करायचा असेल, निर्मल करायचा असेल, तर लोकसहभाग हा अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही आलेल्या सगळ्या भक्तांचा पाहुणचार करा. जेवणा खावण्याची व्यवस्था आहे, मी असं म्हणणार नाही की सगळ्यांना घरी जेवायला बोलवणं, आपल्या घरी चालूच द्या सगळं 24 तास, असं नाही. खूप दाते आहेत, खूप लोक आहेत, पण आलेल्या प्रत्येक माणसाला असं वाटलं पाहिजे की बाबा माझं किती आदरातिथ्य होतं आहे, किती नम्र या ठिकाणचे लोक आहेत, किती पोलाईट आहे. मी आपल्याला सांगतो की वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे अनुभव आहेत. UP मधले वेगळे अनुभव आहेत, उत्तराखंडमधले अनुभव आहेत. उत्तराखंडचे लोक वगैरे तिकडचे इतके पोलाईट आहेत की आपल्याला असं वाटतं की कसं काय झालं आपल्याकडे आपण आला का, त्याला रस्ता इकडे विचारला, हो इधर जाने का रस्ता किधर आहे, आपण इधर नाही उधर जा. म्हणजे आपल्याकडे काही काही लोक असं करतात की त्याला जायचं आहे पूर्वेला, तो जाय तिकडे, माझं कुठे डोकं खातो, मी आधीच परेशान आहे. अरे बाबा पड्याला नीट सांगणं, पण इकडे तसं होत नाही. सगळे लोक देशामध्ये ना, उत्तराखंडचे लोक एक नंबर पोलाईट, सगळे मार्गदर्शन करतील, सांगतील, तिथपर्यंत घेऊन जातील, रस्ता बरोबर रस्ता सांगतील. किंवा काही काही ठिकाणी तर असे लोक आहेत काही काही राज्यांमध्ये की मुद्दाम पूर्वीला जायचं सांगितलं ना, मग नागपूर जाणं आहे तर मुंबईकडे पाठवून देतात. हे अशी सुद्धा वृत्ती काही लोकांची त्या ठिकाणी असते. मला वाटतं असं असता कामा नये. हा कुंभमेळा आमचा आहे, आपल्या घरचा आहे. आपल्या घरी मी सांगितलं की अरे मी उशिरा आलात की आमच्या घरी लग्न आहे, आणि आपण जसं लग्नांना सगळ्यांची भगत करतो, त्यांना जेवणं खावणं नाश्ता पाणी चहा विचारतो, तेवढं विचारू नका. कारण इथे सगळे जेवणं खावणं देणारे खूप लोक आहेत, मोठमोठे ट्रस्ट आहेत. लोक जागा मागतात आम्हाला की आम्हाला रोज 50,000 लोकांना जीव घालायचा आहे, 25,000 लोकांना जीव घालायचा आहे. सगळे आहेत. अंबानीपासून म्हणा की मी रोज भाईसाहेब बोले 2 लाख लोगों को खाना खिलाऊंगा. म्हटलं झालं, मग कोणाचंच काम नाही राहिलं इथे आता दुसऱ्यांचं. बरोबर. असे लोक आहेत. पण एक आपुलकीच्या भावनेने आपण वागावं, मला वाटतं एवढी अपेक्षा आपल्याकडून आहे. आणि व्हॉलेंटियर म्हणून जी जी जबाबदारी असेल, थोडीफार स्वच्छतेची असेल, पाण्याच्या बाटल्या कोणी फेकतं, कोणी काय कागदपत्र फेकतं, कोणी प्लास्टिक फेकतं, ते उचलण्यासाठी यासाठी सुद्धा आपली व्हॉलेंटियरची गरज आहे. जी मागच्या वर्षीसुद्धा, मागच्या कुंभमध्ये सुद्धा नाशिककरांनी अतिशय उत्तमपणे काम केलं होतं. पण मला वाटतं गर्दी जास्त असल्यामुळे आता 4 पट अधिक गतीने आपल्याला ते काम करावं लागेल. आणि मला विश्वास आहे की नाशिककर या कामासाठी कुठेही मागे राहणार नाहीत. आणखीन एक प्रश्न शेवटचा की त्र्यंबकेश्वरला जर एक वेळेला 50-60 लाख लोक आले भाविक भक्त, तुम्ही त्यांना राहण्यासाठी काय व्यवस्था करणार आहे? सगळी आणि आजही तिथे तुमचं ग्रामीण उपरुग्णालय ते हलवायचं आहे, तिथे काही व्यवस्था नाही आहे. आणि त्र्यंबकेश्वर महादेवाचं दर्शन करायला लोकांना 8-8, 10-10 तास रांगेत उभं राहावं लागतं. याकरिता तुमच्याकडे काय नियोजन आहे? त्र्यंबकेश्वरच्या बाबतीमध्ये आता आपण कॉरिडॉर त्या ठिकाणी करतोय. आपण आता त्या ठिकाणी जवळपास 250-300 कोटी रुपये त्र्यंबकेश्वरसाठी लाईनीत उभं राहू नये, राहताना त्रास होऊ नये म्हणून आपण तेही करतोय.
पंढरपूरला सुद्धा 2-2 म्हणजे दिवस लोक लाईनीमध्ये उभे राहतात, पावसात उभे राहतात, पत्राच्या शेडमध्ये उभे राहतात. म्हणजे आपण याला बघितलं आंध्रमध्ये तिरुपती, त्यांची जशी व्यवस्था आहे तशी व्यवस्था आपण पंढरपूरलाही करतोय. त्र्यंबकेश्वरच्या कॉरिडॉरमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करतोय, आपण करणार आहोत. आणि या वेळेला सुद्धा सगळ्यांची राहण्याची व्यवस्था आपण करणार आहे. आपण लोकांना कसं काय वाऱ्यावर सोडू शकतो? आम्ही जर जर्मन हँगर लावणार आहेत, त्याची त्या ठिकाणी व्यवस्था करणार आहे, ज्याच्यामध्ये 2-2, 3-3 हजार लोक, 4-4 लोक एका वेळेला राहू शकतील. आम्ही सगळी व्यवस्था केली आहे, पैशाचं प्रावधान केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही त्र्यंबकेश्वरला एक 4 महिने सोडले पावसाळ्याचे, तर तिथे नदीच वाहत नाही. काहीच नसतं तिथे. म्हणजे एवढं पवित्र स्थळ आहे, धार्मिक स्थळ आहे, पण त्या ठिकाणी पाण्याशिवाय धार्मिक स्थळाचं महत्त्व नाहीच, मी तसं म्हणेल. पण त्या ठिकाणी दुर्दैवाने ते नाही आहे. आणि म्हणून आम्ही बेजे धरण बाजूला आहे, बेजे धरणातून त्या ठिकाणी पंपिंग करून जवळपास 300 कोटी रुपये खर्च करून ते पाणी आम्ही त्र्यंबकेश्वरमधल्या दोन्ही तलावात टाकतोय. ते तलाव ओव्हरफ्लो झाले की ते नदीमार्गाने पुढे जात आहेत आणि पुढे गेल्यावर मग त्याच्यावर आम्ही कुंड करतोय स्नानासाठी. म्हणजे एवढी व्यवस्था मला वाटतं की कधी होऊ शकणार नाही. ते तर वरती केंद्रामध्ये मोदींचं सरकार आहे आणि खाली देवेंद्रचं सरकार आहे, म्हणूनच मला वाटतं शक्य आहे. एवढे कोटी म्हणजे किती लागू द्या पैसे, पैशांच्या ठिकाणी हैगय नाही. आणि म्हणून आम्ही ते सुद्धा त्या ठिकाणी करतोय. मी आधीच त्या ठिकाणी सांगितलं की आपण नवीन कुंड करतो, त्या ठिकाणी तयार करतोय. आणि येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची सगळ्यांची जबाबदारी, त्यांची सगळ्यांची मेहमान नवाजी काय म्हणतो आपण, त्याचा पाहुणचार आपण जो आहे तो आम्ही निश्चित त्या ठिकाणी योग्य पद्धतीने करू. हो, आपले खूप खूप धन्यवाद. आपण वेळ दिलात, खरं तर वेळ दिलात. आपला निघायचं होतं आपल्या पुढल्या दौऱ्याकरता, आपण वेळ देऊन थांबलात. कुंभमेळा मंत्री म्हणून प्रश्नांची उत्तरं आपण देऊ केली. आपला आत्मविश्वास हा सगळ्यांमध्ये जागवला, जो तुमच्यामध्ये देखील आहे. त्यामुळे तुमचे खूप धन्यवाद. अशाच पद्धतीने हा संवाद जो आहे तो होत राहील. आणि स्वामी, आम्ही दोघंही पुन्हा कुशावर्तावरती मी कव्हरेज करायला आणि व्यवस्था बघायला असणार आहेत, याबद्दल मी तुम्हाला आश्वस्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. काही मंडळी आज आमच्या परिसंवादात सहभागी होत आहेत, त्यांना आपण प्रमाणपत्र देणार आहोत, सर्टिफिकेट देणार आहोत, प्लीज. आणि यानंतर आपण अर्थातच कुंभमेळ्यातली कायदा आणि सुव्यवस्था या विषयाला घेऊन देखील संवाद साधणार आहोत. नाशिक पोलीस आयुक्त यामध्ये सहभागी होता, इतरही मान्यवर मंडळी यामध्ये असतील. सो आपण इथेच या ठिकाणी उपस्थित राहा. मनीषा खत्री मॅडम देखील आलेल्या आहेत या विषयाला घेऊन बोलण्याकरता. जी मंडळी आज आपल्या परिसंवादात या ठिकाणी सहभागी होत आहेत त्यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतोय. नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेल्या आहेत. आपण व्यासपीठावरती यावं अशी मी आपल्याला विनंती करेन. यावटोवाट पुढे मी आमंत्रित करेन दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर दीपक संदे यांना. आपण देखील व्यासपीठावरती यायचं. पुढे मी बोलवतोय फाउंडर अँड CEO ब्रँड बनाव AIAPG रेसोलेट प्रायव्हेट लिमिटेडचे अमित हेमंत पाटील यांना. आपण व्यासपीठावर यायचं. नाशिककर ही सगळी मंडळी आज आपली मतं, आपलं म्हणणं जे आहे ते आजच्या या परिसंवादात वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून मांडणार आहेत. पुढे मी संकल्प लँडमार्कचे उत्तम शिंदे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. पुढे मी व्यासपीठावर आमंत्रित करेन नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना. कायदा सुव्यवस्था राखली जाते आणि तुमच्यावर यापुढची जबाबदारी मोठी असणार आहे, त्याकरता या टाळ्या आहेत. पुढे मी आमंत्रित करतो व्यासपीठावर फ्रावशी अकॅडमीचे अध्यक्ष रतन लत यांना. पुढे मी व्यासपीठावर आमंत्रित करतोय GIS वर्ल्ड अँड हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडचे फाउंडर रविराज लायगुडे यांना. पुढे मी व्यासपीठावर आमंत्रित करतोय गुरु पब्लिसिटीचे चेअरमन रवी पवार यांना. भाऊ, आपले खूप खूप धन्यवाद. आपण वेळ दिला आणि दिलखुलासपणे संवाद साधला. त्यामुळे जाता जाता मी एवढंच म्हणेन की तुमचं वय मी विचारणार नाही. कुंभमेळा मंत्र्यांचं वय विचारू नका, ते 18 वर्षाचे हे आत्ताच मी इथं घोषित करून टाकतो आणि ते सतत 18चेच राहतील. जोरदार टाळ्या भाऊंसाठी.